माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजनांच्या लोकांनो, तसेच जे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इन्सानियत ह्युमॅनिटी आणि संविधानाला मानतात असे सर्व माझ्या कुठल्याही जातीचे धर्माच्या लोकांनो, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये बघा, एवढी जगात जेवढं अन्याय अत्याचार होत नाही आहे तेवढे अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात होत आहे। बघा दादांनो, आमच्या देशामध्ये तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इन्सानियतच्या मार्गाने एक थेंब रक्ताचं न सांडवताना अहिंसेच्या मार्गाने अख्ख्या जगाला मार्ग दाखवलं। आणि या पृथ्वीवरचे जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत, सर्व कंट्रीज आपल्या देशाचं लोकांचं जे शिक्षण आणि सायंटिफिकदृष्ट्या म्हणजे सायन्स आणि मॅथच्या लोकांना शिक्षण देतात आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करून रोजगार क्रिएट करून त्यांना रोजगार देतात। आणि जर ते 10 रुपये कमवत असतील तर 5 रुपये त्या लोकांना देतात एनजीओला, आणि 5 रुपये बिचारे आपल्या देशातील दुसऱ्या डेव्हलपमेंटकरता लोकांकरता उपयोगात आणतात। अशा प्रकारे जगातील सर्वच डेव्हलप कंट्री हे आपल्या देशातील लोकांचं आणि देशांचं डेव्हलपमेंट करत आहेत। आज आमच्या 21व्या सदीमध्ये 2025मध्ये आमच्या देशातले VIP लोक दुसऱ्या देशात जेव्हा जातात तेव्हा म्हणतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलो। बुद्धांनी या अखंड भारताला सोन्याची चिडिया केलेली होती। याच महाराष्ट्रात अजंठा आणि वेरूळ बघा, म्हणजे आम्ही या देशातले जे 90% लोक आहोत, ज्याला आम्ही मूल निवासी बहुजन लोक म्हणतो, हे किती टॅलेंटेड होते। पण दुःखाने सांगावंसं वाटते, आमच्या देशातला जो नागवंशी मौर्यवंशी राजा होता 10वा बृहदत्त, याची हत्या आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर या भारत देशात आले। त्यांचा जो हेड होता बृहदत्त, त्यांचा हेड जो होता पुष्पशुंग, याने 10वा मौर्य राजा जो बुद्धाला मानणार होता, बुद्धाच्या विचाराला, त्याची कपट बुद्धीची हत्या केली। आणि त्या लोकांनी या देशातले जे बुद्धचे प्रसार करणारे होते त्या लोकांचं डोकं कापून शराव नदीमध्ये फेकून दिलं। आणि ह्या बलात्कारी खुनी जगातल्या टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी आमच्या देशामध्ये वर्णव्यवस्था जातीव्यवस्था मनुस्मृती बनवली। काय सांगतात, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण यांनी हा कोण, या देशाचा मालक, याने शिक्षण शिकायचं, हे आर्य विदेशी यहुदी जगातले टेररिस्ट बलात्कारी खुनी लोकांनी। आणि त्यानंतर क्षत्रिय हे ब्रह्माच्या छातीतनं जन्माला आले, यांनी शेती करायची, पण यांनी शिक्षण शिकायचं नाही। आणि हे जे आर्य विदेशी ब्राह्मण आहेत यांची गुलामगिरी करायची। भावातनं क्षत्रिय यांनी धंदा करायचं, बेंबीतनं क्षत्रिय भावातनं क्षत्रिय हे शेती करायची आणि बेंबीतनं वैश्य यांनी धंदा करायचं, पण यांनी ना क्षत्रियाला नाराज करायचं आणि तो मालक आर्य विदेशी ब्राह्मण। आणि आमच्या जे 90% आम्ही मूल निवासी लोक आहेत यांनी आम्हाला 7000 जातीमध्ये विभागणी करून, आणि हे लोक दादांनो बॅचलर आलेले होते। या लोकांनी आमच्या 7000 जाती करून आम्हाला नेहमीकरता शूद्र वर्णामध्ये ठेवलं। आणि आर्य विदेशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णाच्या लोकांनी 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांची महिलाए पुरुष मुलं यांच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार रेप हत्या करून 3000 वर्षापर्यंत आमचं शोषण केलं आणि आम्हाला नेहमीकरता गुलाम केलेलं आहे। आणि एवढा अन्याय अत्याचार केलं दादांनो की आमची जे विचार करण्याची शक्ती आहे बुद्धीची, तिला या लोकांनी पशुपक्षीचं खाली आणून ठेवलेलं आहे। आणि हे लोक बॅचलर आलेले होते। या लोकांनी दादांनो आमची जे शूद्रांची 3 वर्षाची मुलगीपासून कुठलीही स्त्री असो तिच्यावर बलात्कार रेप हत्या खून करून बघा किती अत्याचार। आणि एवढंच नाही, या लोकांनी शूद्रामध्ये सुद्धा अजून
विभागणी केली. अतिशूद्र हे जे लोक हाकतील दिवसभर रात्रभर, त्याला अतिशूद्र अनुसूचित जातीच्या लोकांनी सकाळी हाताने उचलून डोक्यावर ठेवून गावाच्या बाहेर फेकायचं. आणि हे बघा किती क्रूर. जर शूद्राची पत्नीचं नवरा जर कुणी मरण पावलं, त्या नवऱ्याच्या याच्यावर त्या स्त्रीला जिवंत जाळायचे आणि नगारा पिटायचे. त्यानंतर केरळातील नमुद्रीपाद हे आदिवासी रिजवा नावाची जी कास्ट होती, त्या जातीचा अनुसूचित जमातीच्या जातीच्या 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही स्त्रीच्या अंगावर जर कपडे असले तिचे 2 साईडची छाती कापायचे. आणि हे जे केरळातले जे नमुद्रीपाद आर्य विदेशी ब्राह्मण या लोकांनी कुठल्याही शूद्राची जर लग्न झालं तर 5 दिवस तिचं हे भोग करणार. बघा दादांनो, असं अन्याय अत्याचार हजारो वर्षापर्यंत या लोकांनी या देशातले मूळ निवासी लोकांवर केलं. त्यानंतर संत परंपरा ही आजपासून 1000 वर्षापर्यंत याच महाराष्ट्रामध्ये बघा दादांनो, बसेश्वर लिंगायत गुरु, त्यानंतर शूद्र अतिशूद्र नामदेव महाराज शिंपी होता, एवढे मारून काढलं त्याला, तो बिचारा गुरुद्वारा ज्यामध्ये जाऊन शिरूमध्ये झाला. त्यानंतर बघा आपल्या भारतामध्ये रैदास, कबीर, गुरु गोविंद सिंग साहेब आणि आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं, अरे तुम्ही देवाचं पोरात, कोणी उचनीच नाही. आणि दादांनो, त्यानंतर बघा हे क्षत्रिय राजा 10 पत्नी करायचे आणि ह्या पत्नी सगळ्या ह्या शूद्रांचा, कारण हे तर सांड आलेले आहेत, बॅचलर आलेले आहेत. तर यांनी बघा दादांनो, जेव्हा संतांनी क्रांती केली, एवढी मोठी लोकांना सांगायला लागलं, लोकांवर त्याचं इफेक्ट झालं, क्षत्रिय राजांवर इफेक्ट झालं. क्षत्रिय राजा लढाई लढायचे, यांच्याकडे जमिनी, पैसा आणि यांच्या बायका म्हणजे शूद्रांचा. आता मला सांगा की आज ब्राह्मणची मुलगी हा SC मागतो, क्षत्रियची मुलगी STमध्ये जाते, SCची मुलगी मराठामध्ये जाते, तर ते रिलेशन मेंटेन करतात ना दादा, की मारतात? तर क्षत्रिय राजा ह्यांनी कुठल्याही संताला मारलं नाही. हे बघा किती क्रूर आणि दूरदृष्टीचे लोक आर्य विदेशी ब्राह्मण यांनी 10व्या शतकामध्ये, 10व्या शतकानंतर आहे, यांनी मोगलांना बोलवलं. मोगल पण शिकलेले होते, ते बॅचलर आले आणि यांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. तसंच फ्रेंच पण आलेत, डच ख्रिश्चन आलेत, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. आणि मोगल आल्यानंतर हे बॅचलर आलेत, बायका कुणाचा? आमचा. मग यांचं कॉम्बिनेशन झालं. आर्य यहुदी जगातले टेररिस्ट, त्यानंतर जगातले टेररिस्ट हे मोगल मुस्लिम, त्यानंतर क्षत्रिय आणि वैश्य यांचं कॉम्बिनेशन झालं. आणि 16व्या शतकापर्यंत आमच्या देशात 500 ते 600 हे असे क्षत्रिय राजा होते. पहिली क्रांती या महाराष्ट्रामध्ये संतांनी केली, ज्यांचं नाव पुण्याजवळ जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, 1608चा जन्म, 1650ला. पहिली क्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पंढरपूरला पांडुरंग विठ्ठल म्हणजे ही तथागत बुद्धाची मूर्ती आहे. पहिली क्रांती 1650ला अशा जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजला मारून टाकलं, फेकून दिलं इंद्रायणी नदीत. आणि काय लिहितात? तुकाराम महाराज पुष्पकृमानंदी. कोण होते शिकलेले? हे आर्य विदेशी ब्राह्मण. त्यानंतर 1594ला शहाजी राजे भोसले. कोण आहेत हे? छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. आमची आई जिजाऊ सिंदखेड राजाची. जिजाऊ तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध 19 फेब्रुवारी 1630ला. शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो आणि त्यांचे सरदार कोण? हे गरीब शूद्र अतिशूद्र लोक, ज्यांनी मोगलांनी त्या मुस्लिम धर्माचा प्रसार केलं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमची रक्षा करू. असे मुस्लिम सरदार आणि बॅकवर्डच्या लोकांनी महाराजांचे सरदार होते. आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी या महाराष्ट्रामध्ये हा मोगलचा औलाद औरंगजेब होता आणि त्याच्या हाताखाली हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोक होते. अशा पेशवाईला कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करण्याची कोशिश, चिरून टाकलं सगळ्यांच्या समोर. आणि असे आमचे महान शूद्र राजा शिवाजी महाराज यांच्या सरदार लोकांनी एका मुस्लिम कल्याणचं मोगल राजाची जिंकून एक सुंदर पत्नी आणली, बाई आणली. काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावून चिरून काढली. आणि शेतकऱ्यांचा शेतीला हात लावलं, पिकाला
बोट कापून काढेल. अशा महान राजाने 1663ला केरळापासून तर पुण्यापर्यंत बघा आणि पूर्ण राज्य होतं. आणि हे मोगल आणि डच लोकांनी महाराजांना म्हटलं, महाराज आम्ही शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना लेबरहून परदेशात पाठवू हमाली करायला. काय म्हटले होते महाराज, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना जर तुम्ही घरात जरी बंद केलं दरवाजा तोडून चिरून काढेल. असे शूर राजे आमचे शूद्र. त्यानंतर अशा महान राजाचं दादांनो राज्याभिषेक करायला इथं पेशवाई होती. या लोकांनी मनाई केली. काशीच्या गांगाभट्टाला त्याचा वजना इतकं सोनं दिलं दादांनो. आणि त्या गांगाभट्टनी पायाच्या अंगुठ्यांनी महाराजांचं राज्याभिषेक केलं. काय लिहितात, कोण आहेत लिहिणारे, कोण शिकलेले आहेत? आर्य विदेशी ब्राह्मण. शूद्र राजाचं गांगाभट्टांनी राज्याभिषेक केलं, पाप केलं म्हणून मरून गेलं. आणि अशा महान राजाचा मृत्यू 50व्या वर्षी 1680ला होतो. त्यानंतर संभाजी महाराज टॅलेंटेड 12 ग्रंथ लिहिले 1657ला. मनुस्मृतीप्रमाणे एक सुद्धा लढाई नव्हती हारली. 32 तुकडे करून मनुस्मृती वयाप्रमाणे त्याला भीमा कोरेगावला नदीत फेकून दिलं. आणि दवंडी दिली होती या आर्य विदेशी ब्राह्मणांनी, बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी जगातले टेरिस्ट लोकांनी. जो कोणी हात लावल त्याला आम्ही मारून टाकू. आणि गंगाराम महार गायकवाड वडू बुजुर्गला भीमा कोऱ्या 3 किलोमीटर दूर जेव्हा त्याला फेकलं, आमच्या आयाबाईंनी कपडे धुवायला गेले. एक तुकडा आला, ती गेली घरी, सांगितलं नवऱ्याला गंगाराम महार गायकवाड की हे महाराजांचे 32 तुकडे करून फेकलेले आहेत आणि दवंडी दिलेली आहे. जो कोणी हात लावेल त्याची हत्या करण्यात येईल. बघा आम्ही अनुसूचित जाती जमातीचे लोक किती आम्ही टॅलेंटेड आहोत आणि किती शूर आहोत. दादांनो त्या गंगाराम गायकवाड महारने त्या तुकड्यांना शिवलं म्हणून त्यांचं सरनेम शिवले झालं. आणि वडू बुजुर्गला आपल्या अंगणामध्ये त्यांची अंत्यविधी करून समाधी बनवली 1689. त्यानंतर 1725ला नगर डिस्ट्रिक्टमध्ये अहिल्याबाई शिंदे कोण होती, धनगर समाजाची आदिवासीची. तिचं लग्न होळकर फॅमिलीसोबत झालं महाराजांचं. आणि अशी आमची आई अहिल्याबाई होळकर आदिवासी यांचे पूर्वज आज राजस्थान आणि आपल्याला MP मध्ये दिसतात. महान अशी आमची आई अहिल्याबाई होळकरने इंदूर शहर बसवलं आणि अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन लढली. अशी महान आमची आई आदिवासीची अहिल्याबाई होळकरचं निधन 1795ला झालं. बघा ह्या सगळ्या क्रांती कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत झालेल्या आहेत याच महाराष्ट्रात. त्यानंतर इंग्रज आल्यात 18व्या शतकाला. त्यांनी 1813ला या भारतामध्ये सगळ्यांना शिक्षणाची सुरुवात केली. 1819ला दादांनो तो क्रूर कायदा बंद केला नमोद्रीपातचं. 11 एप्रिल 1827ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं जन्म झालं. आई राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले फातिमा शेखने 1 जानेवारी 1848ला पहिली स्त्रियांसाठी शाळा काढली. त्यानंतर 25 जून 1874ला आरक्षणचे जनक शूद्र राजा शाहूजी महाराजांचं जन्म झालं. आणि 15 नोव्हेंबर 1875ला मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा ज्यांनी ख्रिश्चन धर्म घेतलेला दादांना 1900मध्ये तो जेलमध्ये असताना त्याला पॉयझन देऊन मारण्यात आलं. तो शिकलेला होता. आणि हा एक मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा खोटा आदिवासी या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या 33 जातीवर 1950ची आईवडिलांची व्हॅलिडिटी करता आज 50 वर्षापासून अन्याय अत्याचार करत आहेत. आणि एवढा अन्याय अत्याचार या जगाच्या पाठीवर कुठं होत नाही तेवढा अन्याय अत्याचार या आदिवासींवर बघा. आमचा भाऊ वाकचूक 36 अवॉर्ड घेतलेला आहे जगाने इंजिनियर, जो निसर्गासाठी मरायला तयार आहे. अशा आमच्या भावाला जेलमध्ये टाकून ठेवलं. आमच्या आया बहिणीवर बलात्कार करून आदिवासींचं कापतात. आम्ही जे आहोत 7% 8%, आम्हाला पशुपक्ष्याचं खालचं. याच महाराष्ट्रात मी हलबा समाजाचा आहे, ज्या वार्डमध्ये मोर दॅन 50% आमचं पॉप्युलेशन आहे. त्यामध्ये आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी आहे, तुमच्या आईजवळ डुकर कुत्रे झोपलेले होते. याच महाराष्ट्रात या लोकांनी अन्याय अत्याचार एवढं केलेलं आहे की आज हजारो लाखो करोडो 33 अनुसूचित जमातीच्या लोकांचं यांनी आज करोडो लोकांचा लाईफ बर्बाद केलेला आहे.
किती क्रूर आहे ह्या महाराष्ट्रातले राज्यकर्ते, हे काँग्रेस, जनसंघ, RSSचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटी डिक्टेटर आहे. बघा किती पाप, किती अन्याय अत्याचारी लोक आहेत हे. कोण आहेत हे? त्यानंतर बघा 1902ला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 85% लोकांना, 50% आरक्षण, आणि सांगितलं जो कोणी शाळेत जाईल 1 पैसा फाईन. 1919ला इंग्रज हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानला मानवते, त्यांनी यांचं ज्युडिशनरीमध्ये 3% आणलं. 1920ला बाबासाहेब आलेत. 1919ला स्वतः गेले शाहू महाराज मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये. पहिलं मुनिमजीला पाठवलं, मुनिमजी म्हटले नाही मिळाले, आणि दादांनो बाबासाहेबांच्या घरी गेल्यावर म्हटले, बाबासाहेब आपण ज्ञानाचे राजे, आम्ही रयतेचे राजे, या. आणि त्यांना पेपर काढण्यासाठी प्रेस करता पैसे दिले. 1920मध्ये परिषद घेतली दादांनो माणगावला. भारताला सांगितलं की आजपासून या देशाचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील, आणि जिवंतपणे बाबासाहेबांचा पुत्र उभा. हा इतिहास सांगणं फार कोण सांगणार तुम्हाला? कोण बसले आहेत आज? कोण अत्याचार करतायत दादांनो? आणि 1922ला अशा महान राजा, शूद्र राजा, त्यांचं निधन होतं आहे वयाच्या 48 वर्षी. आणि बघा 189 वर्षानंतर जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा शिवाजी महाराजचा मृत्यू झाल्यानंतर 1869ला गुलामगिरी शेतकऱ्यांच्या असूड लिहिल्यानंतर दादांनो 189 वर्षानंतर 1869ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी रायगडावरून शूद्र राजा, जगातला टॅलेंट राजाची समाधी शोधून काढली आणि इतिहास लिहिली. कोणाला माहीत नाही 189पर्यंत. आणि दादांनो राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून आतंकवादी देशद्रोही बाल गंगाधर टिळक, जगातले टेररिस्ट हे आर्य विदेशी ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, लाला लजपतराय वैश्य यांनी आतंकवादी देशद्रोही 1885ला काँग्रेसला बनवली. 1925ला शाहू महाराजांचं नॉलेज, बाबासाहेबांचं नॉलेज बघून जनसंघ RSSची स्थापना केली आहे. काय म्हणतात? आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे दादानो मोगलसुद्धा दयावान होते, शूद्र अतिशूद्र लगन त्यांनी मुस्लिम धर्म सांगितलं. बघा इनामदार कुठं नाव आहे, काशीत कुठं नाव आहे, पाटील कुठं आहे, कालेरकर निपाणीचा ब्रिगेडियर होता माझ्या याच्यात, मी DJK कांशीरामच्या ऑफिसवर रिटायर झालो औंधला, आणि पाटील सगळ्यात आहेत. आणि दादानो पाण्यासाठी, मंदिरसाठी 1930मध्ये गोलमेज परिषद कदा इन्व्हाइट केलं होतं इंग्रजांनी. बाबासाहेबाचा एक पोरगा मरून पडलेला होता. हा मोगल पंडितचा औलाद, ब्राह्मण आणि मोगलांचा औलाद, हा या देशाचा दुश्मन. हा जवाहरलाल नेहरू काश्मीरी पंडित नाही गेला, आणि हा वैश्यचा गांधीजी, हा वैश्यचा रीचघरचा मुलगा आहे. आणि बाबासाहेब 2 वर्ष राहून त्यांच्याशी डिस्कस करून 341 SC ST सेपरेट इलेक्ट्रोपोल आणलं होतं. सेपरेट इलेक्ट्रोपोल म्हणजे SC STला जे मतदारसंघ, चाहे मग लोकसभा किंवा पार्लमेंटचं असो, तिथं फक्त SC STचे लोक मतदान करतील. हा आरक्षणचा दुश्मन हा गांधीजी 1932मध्ये सेपरेट इलेक्ट्रोपोल आणि आरक्षणच्या विरोधात यांनी येरवडा जेलमध्ये हंगर स्ट्राईक केलं. आणि बाबासाहेबांनी विचार केला, दादानो आज ही परिस्थिती आहे, काय परिस्थिती असेल, कॉम्प्रोमाइज केली. बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत, 1912चा जन्म, ॲडव्होकेट बाळासाहेबांचं वडील, याला मॅट्रिकसुद्धा होऊ दिलं नाही. रमाईचं निधन झालं 35मध्ये. 36मध्ये रिझर्व्ह बँक बनवली. 36मध्ये अतिशूद्र SC STला त्यांनी आरक्षण दिलं, सिक्युरिटी दिली, आणि 340 कलम प्रोव्हिजन ठेवली. 42मध्ये 41-40च्या दरम्यान सेकंड वर्ल्ड वॉरची चाहूल लागली. इंग्रज म्हटले हम चले जाएंगे, कारण इंग्रज तर पूर्ण जगामध्ये होते. बघा दादानो, गांधीजी म्हटलं चले जाओ. 7,22,000 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी पायात चपला नव्हत्या दादांनो, जेवायला अन्न नव्हतं मिळत, कपडे फाटले घालत होते. ह्या गरीब SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी 7,22,000 लोकांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, स्वाभिमानासाठी आहुती दिली आहे. यांनी कष्ट केले आहेत का कधी? यशवंतराव चव्हाणसारखे, त्यांची पत्नीसुद्धा होती, बिचारीला लाठी लागली, मुलं नाही झाली, असे गरीब मराठाचे. आणि 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा नागासाकीवर
अमेरिकेने न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं जपानचं आणि 30 एप्रिल 1945ला वर्ल्डवाईड शांत झालं. बघा दादांनो, त्यानंतर यांचं करार केलं इंग्रजांसोबत. यांनी अंग्रेज चले जाओ, बाबासाहेब म्हटले नाही, चर्चिल म्हटले नाही. आणि दादांनो, हा जो श्यामाप्रकाश मुखर्जी गोडवरकर काँग्रेसमध्ये, हेगडेवार काँग्रेसमध्ये, हा श्यामाप्रकाश मुखर्जी हा मुस्लिम लीगसोबत पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होता. आणि बघा, यांनी करार केला इंग्रजांसोबत. 15 ऑगस्ट 47ला या गांधीजींनी हा मोगल आणि पंडितचा औलाद नेहरूजी याचं ग्रँडफादर गंगाधर नेहरूची बायपची बघा, रंडेबाज, बलात्कारी, खुनी, अन्यात्याचारी याची बघा, त्याच्या बापाची मोतीलाल नेहरूची आणि याची बायपसी बघा. आणि हा जिना हा मोगल आणि पंडितचा औलाद, आर्य विदेशी बामणांचे, हे मोगलचे औलाद आहेत दोघे. बघा यांच्या बायपसी. याच्या 2 पोरी वैश्याचे तर गुजरातला दिले. आणि 15 ऑगस्ट 47ला गांधीजींनी हा मोगलनं पंडित चावला या देशाच्या दुश्मनला नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर म्हणून. आणि 14 ऑगस्टला मोगल आणि पंडितचा औलाद जिनाला पाकिस्तानचं. आणि 15 ऑगस्टला दोन्ही वेगवेगळे झाले. बाबासाहेबांनी विरोध केला. आणि यांना एक बॅरिस्टर पाहिजे होतं. इंग्रजांना म्हणतात, गांधीजी आम्हाला एक बॅरिस्टर द्या संविधान लिहायला. इंग्रज म्हणतात, अरे आपके देश में तो हीरा आहे. मग गांधीजीने नेहरूजीला सांगितलं. नेहरूजीने बाबासाहेबाला नॉमिनेट केलं संविधान बनवण्यासाठी अध्यक्ष म्हणून. आणि जोगेंद्र मंडल अतिशूद्र पश्चिम बंगालचे रिजाईन केलं. मुसलमान आणि कोण मुसलमान, हे मुसलमान गरीब अतिशूद्रमध्ये टर्न झालेले. आणि आदिवासी लोकांनी तलवार काढून बाबासाहेबाला नॉमिनेट केलं. दादांनो, बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबरला संविधान बनवलं. आणि हे किती बैमान राक्षस जगातले टेररिस्ट, ज्या बाबासाहेबाला गांधीजींनी नॉमिनेट केलं त्या गांधीजीची हत्या आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसेने त्याचा सुनता केला तर हिंदू मुस्लिम करायला. बघा किती क्रूर लोक आहेत हे. यांनी गांधीजीला 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गोळी मारली. आणि काय म्हणतो गांधीजी, हे राम, हा पुष्पशृंग, दुर्योधन आणि राम, आणि हत्या केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व न्याय. आणि जेव्हा बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं, काय सांगितलं बाबासाहेबांनी? इतका विरोध केला बाबासाहेबाचा दादांनो. त्यांना म्हणे 8वी पास, इन्कम टॅक्स. बाबासाहेब म्हटले नाही. अरे बाबासाहेब मानवता होते नाही, तुम्हाला 100 वर्षापर्यंत मताचा अधिकार दिला नसतं. हे म्हणतात आम्हाला मनुस्फूर्ती पाहिजे. आणि बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार इथल्या 90% लोकांना हजारो वर्षापासून शिक्षण, पोट भरायला नोकरी आणि स्वाभिमानाने जगायला. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरतं, माझ्या देशातल्या 90% लोकांना डोळे उघडा. आम्ही मेहनत करतो, बाजारात सामान घेतो, सर्व्हिस टॅक्स 90% लोक भरतात, तेव्हा हा देश चालतो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. बघा 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. बघा 1650 1950 300 वर्ष. 1800 ते 1900 150 वर्ष. फुले शाहू आंबेडकर पेरियार सगळे शूद्राचं आहुती दिली आहे. अरे डोळे उघडा, माझ्या 90% लोकांना स्वार्थ सोडा. कोण आहे ते? आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट काँग्रेस जनसंघ RSSचे कोण आहेत हे? आर्य विदेशी ब्राह्मण ज्यांची RSS आज आहे ते कोण आहेत? ओळखा. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानियत. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. लोकांनी निवडून देतो आम्ही. आणि दादांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इंसानियतने कोण बसलेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये? कोण शिकले होते? आर्य विदेशी ब्राह्मण. कोण झाले सुप्रीम कोर्टचे जज? आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण. कोण झालेत हायकोर्टचे जज? कोण झाले पोलीस कमिशनर? आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी टेररिस्ट. कोण झाले पोलीस कमिशनर? कोण झाले SDO? कोण झाले ते? आणि कोण झाले प्रेस मीडिया? आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट प्रेस मीडिया. जगातल्या सगळ्यात टेररिस्ट प्रेस मीडिया भारतातली महाराष्ट्रातली.
आणि लोकशाहीला सुरुवात झाली. पहिले कुर्ता हा मोगल पंडित अवलाद, हे टेररिस्ट लोक काँग्रेस जनसंघ RSS बघा. कन्हैया हा पहिला चीफ जस्टिस गुजरातचा SC होता. याला अहमदी मोगल होता. कुठं? तामिळनाडूमध्ये हायकोर्टचा जज. त्याला आणायचं होतं. याला एवढं परेशान केलं, त्याच्या बाहेर समजलेल्या 51ला तो अटॅक करून मरून पावला. दुसरी कुर्ता सरदार वल्लभभाई पटेल OBC, बाबासाहेब आंबेडकर, केशवराज जदे, कर्मवीर भाऊराव पाटील, मरून जाईल पण शिवाजीचं नाव चेंज नाही करणार, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, एक से एक आहुती देणारे लोक होते. आणि हरामखोर हा मोगलनं पंडितचा अवलाद, कालेरकर ऐक नेमलं होतं दादांनो पुण्यातला. हा हरामखोर बलात्कारी खुनी, हा विश्वरत्नाचा खुनी, जगातला टेररिस्ट हे आर्य विदेशी आणि मोगलच्या अवलादानी कालेरकर ऐक रिफोज केलं. अरे उघडा रे डोळे OBCच्या लोकांनो आणि गरीब मराठ्यांनो, कोण होय हे. 51मध्ये दादांनो आमच्या आया बहिणीसाठी हिंदू कोड बिल आणलं, ते सुद्धा या लोकांनी बाबासाहेबांचे पुतळे झाले आहेत. या नंगा साधू गू आणि चरस गांजा पिणारे लोकांचं संविधान येत आहे, ते तुमचे डोळे नाही उघडत आहे. कोणामुळे घडले आहे तुम्ही? आणि बाबासाहेबांनी रिजाईन केलं 51मध्ये हिंदू कोड बिल आणि कालेरकर आयोगासाठी. हा हरामखोर मोगलनं पंडितचा विश्वाचा खुनी म्हणतो आणि हे काँग्रेस जनसंघ आज मला अच्छा हो गया. 52मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला टॅलेंटेड, 32 डिग्री 4 PhD. आणि दादांनो 52ला पहिला इलेक्शन झालं. बाबासाहेब मुंबईवरून उभे झालेत. आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचे जगातले टेररिस्ट लोकांनी, टेररिस्ट आहेत हे, कारण क्षत्रिय हा गुलाम आहे, हा महाराष्ट्राचा निजामी मला गुलाम आहे, कारण हा शिकला नाही, यांच्या रक्तामध्ये आहे यांची गुलामी करणं. बघा आजही. आणि वैश्य, त्याला तर पैसा पाहिजे. बघा ना कोण हत्यारे आहेत संभाजी महाराजांचे, कोण आहेत शाहू महाराजांचे, कोण आहे बाबासाहेब हत्यारे सांगतो मी. आणि 52मध्ये हा BJPचा अध्यक्ष नड्डा सांगतोय, यांनी काँग्रेस जनसंघ RSSचे MP MLA टेररिस्ट लोकांनी, जगातल्या टेररिस्ट लोकांनी, आर्य विदेशी लोकांनी कोणाला उभं केलं? काजोलकर. हा शेती होती याच्याकडे दुधाचा धंदा होता, हा दावा शिकलेला होता, काहीतरी शिकलेला होता, याला उभं केलं. आणि हा BJPचा नड्डा आर्य विदेशी ब्राह्मण पार्लमेंटमध्ये सांगतो बाबासाहेब 74,000 काही मतात निवडून येते आणि बाबासाहेबाला डिक्लेअर केलं 14,000 मतं. सांगा एवढ्या मोठ्या विद्वान व्यक्तीला जर हे मूर्ख तुम्ही काय. अरे पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. मी चॅलेंज करतो सुप्रीम कोर्टला, मला फाशी दे, तू प्रॅक्टिकल करून दाखव. हरामखोरांनो, आतंकवादी देशद्रोही लोकांनो, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अत्याचार होत आहे. कोण झालेत दादांनो, कोण झालेत खासदार आमदार? बघा विदर्भातले तेली कुणबी कलार हे दारूचे व्यावसायिक, आणि सोनार कधी गरीब राहत नाही. मराठवाड्याचे तेली कुणबी कलार, सोनार कधी गरीब नाही. आणि हे निजामी मराठे कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत. कोण झाले त्यांचे PA? कोण शिकलेले होते? अरे हे लोक जे संघात जायचे काळे टोपीवाले, यांचे हाफ पॅन्ट टोपी, यांच्याकडे हजारो एकर जमीन, यांच्या घरी मुनिमजी आणि पंडितच्या नावाने हे लोक राहायचे. क्षत्रिय राजा बघा 10 बायका करायचं. सांगा ना किती बायांचा भोग करणार तो. यांच्याकडे मदिरा लागला आहे, ड्रायफ्रूट लागलेलं आहे, चिकन मटन. सांगा कोण आहेत हे? अरे कोण शिकलेले आहेत? या 3000 वर्षात कोण शिकलेले होते? सगळे PA हे झालेत. 54ला बाबासाहेबाला भंडारावून परत पाडलं आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी नागपूरला बुद्ध धर्माची. आणि दादांनो 4 डिसेंबरला बाबासाहेब 56ला सेशन चाललं होतं, बुद्धगया नेपाळला गेलेत. 5ला रात्रीला परत आलेत. आणि हा जगातला टेररिस्ट, OBCचा दुश्मन, बाबासाहेबा विश्वाचा खुनी, हा मोगलनं पंडितचा अवलाद, काँग्रेस जनसंघ RSSचं हेड, हा हरामखोर बलात्कारी खुनी टेररिस्ट, हे आतंकवादी देशद्रोही, हे मोगलनं पंडितचा अवलाद. आणि याची रखेल सविता कबील, जी बाबासाहेब वयानमुळे हिने 6 डिसेंबरला अर्ली मॉर्निंग बाबासाहेबांचं खून केलं. हे डॉक्टर विलास खरासरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं. बाबासाहेबांचं प्रेससुद्धा त्यांना विटाळ होत होतं, मुंबईला पाठवलं. आणि हा हरामखोर हा वामन मेश्राम, ज्यांनी या भारतातल्या आदिवासींची 7% जल जंगल त्यांची स्वाधीन केली. आणि हरामखोर ऑक्टोबर 13ला
सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे हे फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापूर्वी. इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. हा हरामखोर आता पळतो आहे, पूर्ण आदिवासीचा सत्यानाश करणारा, ओबीसीचा दुश्मन हा, आणि हा निजामी मराठाचा दलाल भाडवा हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ 48 वर्षापासून त्यांच्यासोबत करतो आहे. आणि आता महाराष्ट्रात नाव नाही. हा स्वतः गेला होता ऑक्टोबर 13ला सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे इट इज नॉट फेअर विथ व्होटिंग मशीन. आता व्होटिंग मशीनने अरे पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे. 30 वर्षापासून तुम्हाला गुलाम केला उघडा डोळे. आणि 56ला केलं, आणि 56ला मराठवाडा कुठं होता? आंध्र प्रदेशमध्ये. हा हरामखोर तेली कुणबीचा गुंडा मोवाली बलात्कारी खुनी हा शंकरराव चव्हाण 48चा LLB तेली कुणबीचा गुंडा बलात्कारी. हा जो साई महाराज बालवाला आपला जेव्हा आपला अटल बिहारी वाजपेयी होते, हा जिथून संडास करतो तिथून 100 ग्रामचे चैन तोंडाने काढणार हा बलात्कारी खुनी, त्याचा हा गुरु आतंकवादी देशद्रोही तेली कुणबीचा गुंडा हा शंकरराव चव्हाण. याची पोरगी हा उमरखेडचा पुसद जो उमरखेडचा 48चा LLB काळी टोपी दंडा घेऊन हजारो एकरचे समाजातले आतंकवादी हे गरीब गुदे लोकांचे तेली कुणबीचा हा. याची पोरगी एक भोयर डॉक्टर नागपूरला आहे, आणि याचा पोरगा अशोक चव्हाणने मिळून मराठवाड्याचा मुख्यमंत्री केलं यांनी दादांनो. त्याला या स्तराला नेवलेलं आहे. 1 लाख पोरी जवान पोरी गायब आहेत, कुत्र्यासारखे मारतात, लोकांना कापतात. आणि आज हा अशोक चव्हाणने आदर्श घोटाळा करून हजारो लाखो जे देशासाठी रक्त वाहतात आमच्या ऑफिसर्स, आणि ह्या आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSच्या MP MLA लोकांचं दादांनो, यांच्या घरी बाया स्वयंपाक करतात, यांच्या घरी ड्रायव्हर, त्यांचं फ्लॅट. बघा किती क्रूर लोक आहेत. आणि 1960मध्ये 1 मे 1960ला विदर्भ हा भारतातला नॅचरल गिफ्ट आहे. MP मधनं निघाला आदिवासी बहुल एरिया. बघा दादा, जिथं गरीब SC समाजाचे लोक राहतात, मुसलमान गरीब, मी हलबा समाजाचा आहे, माझ्या रिलेटिव्हच्या घराच्या बाजूला दादांनो गरीब मुसलमान लोक राहतात, यांचा विणकरचा धंदा होता. आम्ही MP मधलं आमच्यावर अन्याय अत्याचार केला, आम्ही पळून आलो. त्यानंतर तेली कुणबी कलार गरीब लोक बिचारे नाही रोजी मिळाली पाणी पिऊन झोपतात, इतके आम्ही स्वाभिमानी. त्यानंतर सगळे गरीब हा एरिया पूर्ण आदिवासी बहुल एरिया, आणि कोल्हापूर आणि गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत काळा सोना. त्यानंतर पॉवर स्टेशन, फॉरेस्ट, नेचरचं गिफ्ट. आणि दादांनो यांनी कोलमाईन्स आहे हे मोगलनं पंडितचा औलाद चटर्जी, भटर्जी, मुखर्जी हे आज आहे विदेशी टेररिस्ट लोक. यांनी कोल माईन्सचं ऑफिस कलकत्त्याला नेलं, आणि तिथले चटर्जी, भटर्जी, मुखर्जी ऑफिसर आम्ही पोल्युशनमध्ये जगतो. आणि नागपूर हा सेंटर प्लेस आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा हरामखोर हा मोगलनं पंडितचा विश्वद खुनीनी तिथं आतंकवादीचं ऑफिस काढलेलं आहे 60मध्ये RSSचं. 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही. पण सांगा किती क्रूर आहे ते. कुठं मिळालं आहे आजादी तुम्हाला? कोण आहे ते? अरे आमची बुद्धी कुत्रा आणि मांजर चिकन खाते, मातीच्या टाका नाही खात. सडला मांस खाना, कावळा आणि चिमणी तांदूळ खातो, तो तरी खातो का? होती का तुमची बुद्धी? पूर्ण महाराष्ट्राला बर्बाद करून टाकणारा आणि विश्वरत्न खुनी. 62मध्ये बघा पूर्ण भारतातल्या आदिवासींची जंगल जमीन हडप करण्यासाठी हे बैमानाचं डोकं बघा. जेव्हा संतांनी क्रांती केली तेव्हा यांनी मोगलांना बोलवलं. बघा यांचं बैमानाचं डोकं. 62मध्ये पूर्ण भारतातल्या आदिवासींचं अन्याय, अत्याचार, बलात्कार, खून करण्यासाठी, जमीन लुटण्यासाठी डोकं बघा. यांनी पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं, आणि डोकं बघा यांचं. 2-3 कास्ट भद्रावती, चंद्रपूर, गडचिरोली साईडची आदिवासीची, 2-3 मराठवाड्याची, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, 1-2 सोलापूर, 1-2 खानदेश जळगाव साईडची, 2-3 गुजरात बाउंड्रीची, आणि हा आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचड. टोटल कास्ट 47 अजूनही रेकॉर्डला आहे. 13 आमदार, 2 खासदार. आणि या लोकांची काही चूक नाही. यांना काय म्हणतात? आदिवासी संशोधन केंद्रामध्ये
हे मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, ज्याचं जन्म 39चं, हा त्याच्या जातीचा, कोळी जातीचा. आणि दादांनो याला तिथं डायरेक्टर केलं फक्त 22 वर्षात. आणि खरे आदिवासी कोण, पुस्तकं लिहिली. सांगा रे माझ्या भारतातल्या MDचे डॉक्टर, इंजिनिअरिंगचे डॉक्टर, सायन्सचे सायंटिस्ट लोकांनो, हिस्ट्रीचे जेवढे लोक आहेत ते गुलाम. अरे कोणाचा इतिहास शिकता तुम्ही? संभाजी महाराज बेबिचारी हेगडे वाजली तो घुसणं रे. संग्राम जगताप त्या छिंदमच्या घरात गाडीत दब नाही का तुझ्या भडवे? कोण होय? तुकाराम महाराज पुष्पक वाहने गेले. अरे किती तुम्ही पापी लोक आहात रे महाराष्ट्रातले निजामी मराठ्यांनो, गांडू लोकांनो. गांडू म्हणतो आज तुम्हाला हरामखोरांनो. आमच्या आयाबहिणी पाहिजे 3-3 वर्षाच्या पोरी बलात्कार खून करून फेकायला. बघा फलटणमध्ये महाराजापासून तर पोलीस कमिशनरपासून अन्याय अत्याचार करता गधड्यांनो. शरम नाही वाटत? स्वतःला तुम्ही क्षत्रिय समजता भोसडीच्यांनो. त्याच्यानंतर बघा जोशी कुलकर्णींनी पुस्तक लिहिलं खरे आदिवासी कोण, सांगा. आणि यांना सांगितलं तुमच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता, तुम्ही खरे आदिवासी. या हरामखोर लोकांनी, काँग्रेस जनसंघ आणि हे हरामखोर निजामी मराठा आणि वैश्य लोकांनी मिळून, हे निजामी मराठा आहेत कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत. आणि हा मरण पावला भोसडीचा हा जगातला टेररिस्ट काँग्रेस जनसंघ आरएसएसचा मोगलनं पंडित चौलादने हे काळे टोपीवाले हरामखोर 62मध्ये ऑफिस काढलं टेररिस्ट यांची. आता लढाई दोनच आहेत. आमचे 7,22,000 सफेद टोपीवाले पायाचं, यांना राहू देऊ नाही तर आम्ही मरू. संविधान राहिलं तर नंगा साधू जाईल. अरे उघडा रे 90% मूलनिवासी नको. आणि माझ्या गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसीच्या लोकांना उघडा. हे सगळे दलाल भडवे झाले आहेत ओबीसीमधले. मेला तो भुजबळ, आवाज नाही निघत आहे आवाज. तो हरामखोर हाके आणि तो नागपूरचा महात्मे भोकण्या राज्यसभा भेटलं तर भोसडीचे आहे डॉक्टर हरामखोर. आणि कार्य पडळकर तुझ्या पादनं बंद झालं वाटते आता. आणि 64मध्ये हा मरण पावला विश्वरत्नाचा खुनी. फक्त 18 वर्ष या मूळ निवासीची स्त्री पोलादी इंदिरा गांधीने जे केलं त्याच्यावर आपण खात आहोत. आणि बघा 18 वर्षांनंतर किती कूर आहे आज. आज 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन. त्यानंतर बघा दादांनो हा मेला जगातला टेररिस्ट काँग्रेस जनसंघ असा मोगल आणि पंडितचा औलाद नेहरू, बदमाश बलात्कारी खुनी. आणि 64मध्ये हा निजाम्या मराठ्याचा औलाद शरद पवार पॉलिटिक्समध्ये आलेला आहे. बघा त्यानंतर गुलजारला नंदा. हे सांगणं फार आवश्यक आहे. करा चॅलेंज खोटं असेल तर. तुम्हाला कोण सांगणार आहे इतिहास? सगळे हेच तर बसले आहेत 50 पासून. सांगा ना कोण बसले आहेत. आणि बघा पॉलिटिक्सची व्याख्या. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. खादी जो चड्डी नाही घालणार, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली बलात्कारी. सांगा 50 नंतर पॉलिटिक्समध्ये कोण आले आहेत बाबांपासून? तो झालेला आहे खासदार. तेली कुणबी दारूच्या व्यवसाय कलार विदर्भ आणि मराठवाड्यातले आणि हे पश्चिम महाराष्ट्रातले. तो झालेला आहे खासदार. गुंडा मवाली बलात्कारी जगातला टेररिस्ट तो मुंबई पुणे कॉर्पोरेशनचा. जगातला टेररिस्ट गुंडा मवाली आमदार तहसीलचा. जगातला गुंडा मवाली नगर परिषदचा मेंबर. आणि गोर गरीब लोक देश राहतात. दारू पिता सायंकाळ तो सरपंच म्हणते आंध्र त्याची पोरगी उचलून बलात्कार खून करून फेकून देतात. आणि काय प्रचार करतात? अरे राव ने संविधान बनाया था, हाँ बम्बन के ऊपर बहुत अन्याय अत्याचार किया. हा हरामखोर वामन मेश्राम आम्हाला मग तो स्टेजवर जातो. यांनी अखिल भारतीय आदिवासी संघ काढलेला आहे 14 जातीचं. काही निजामी मराठ्याचे लोक आणि काही SCचे याची संघटन बनवली आहे या भडव्यांनी. हरामखोर आदिवासीचा आता पळत आहे गांडीवर लाथ घालतो निजामी मराठांना. समोरच मारतो ढोराचा डॉक्टर भागवत. दादांनो 14 जातीचे लोक स्टेजवर जातात. हे 33 जातीचे लोक म्हणतात यांच्या आईजवळ डुकर कुत्रे झोपलेले होते. हे खोटे आदिवासी. बघा किती कूर लोक आहेत. त्यानंतर म्हणतात प्रकाश आंबेडकरने 500 करोड खाल्लेत. मुसलमान आतंकवादी हा प्रचार करतात. लाखो लोकांच्या कत्ल केला, करोडो लोकांचा या लोकांनी. बघा त्यानंतर गुलजारला नंदा हंगामी. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री 66मध्ये त्याला ताशकंदला ले जाऊन मारलं. अजूनही त्याचा रिपोर्ट आलेला नाही. गुलजारला नंदा नंतर इंदिरा गांधी 66मध्ये या लोकांचे काय झाले सिंडिकेट विरोध करायला सुरुवात केली. पहिली स्त्री पोलाडी तिने जे
काम केलं बिचाऱ्याने, जीवावर ओतून शेवटी तिचीसुद्धा हत्या केली या कुत्र्यांनी. हे इतके क्रूर आहेत, उघडा डोळे. एकच लढाई आहे, एक तर काळी टोपी राहील, संविधान राहील, नाही तर नंगा साधून पांढरी टोपी राहील. आता सोडायचं नाही. ही शेवटची लढाई आहे. हा जगातला सगळ्यात सोन्याची चिडिया, या सोन्याची चिडिया करून मी दाखवतो 5 वर्षात या महाराष्ट्राला ॲजिटेट. या एकटा लढतोय आमचा संविधानाचं, बाबासाहेबांचा नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोबत, वंचित बहुजन आघाडी आणि भारतामध्ये कांशीराम आझाद समाज पार्टीसोबत. या त्यानंतर बघा, इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं, कितीतरी तिने सरकारी गव्हर्नमेंटचे ऑफिस बनवले. आणि 67 आमच्या आया बहिणी माणसं जेलमध्ये गेलेत. बिचारीने विश्वरत्नाचा पुतळा पार्लमेंटच्या समोर, आरक्षणचे जनक शाहू महाराज, शूद्र राजाचं, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातला टॅलेंटेड शूद्र राजा छत्रपती शिवाजी माझा पुतळा बसवला. यांची 24मध्ये 400 होटिंगच्या एक दिवशी काढून फेकून दिलं. आणि हे संविधानचे देशद्रोही बाबासाहेबांच्या समाजातले. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि DK खापर्डेंनी म्हटलं होतं, हे SC समाजाचे लोक एवढे स्वार्थी आहेत. ते सायन्स शिकलं होते, त्यांची सासूरवाडी उमरेडची आहे, धनविजय मामा पटवारीची माझ्या घराच्या बाजूला राहतात. हे SC समाजाचे लोक एवढे स्वार्थी आहेत, स्वतःच्या आईला वेश्या व्यवसायाला पाठवतील, बायकोला, पोरीला. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला म्हटलेलं आहे, मला शिकलेल्या लोकांनी. आणि यांनी दीक्षा भीमसुद्धा विकून टाकली. हे बघा, बॉम्बसेफच्या नावाने आणि हे निजामी मराठ्याचा होळ याच्या नावाने, जिजाऊच्या नावाने, शिवाजीच्या नावाने किती संघटन तोंडातनं आवाज नाही करत. हे मराठा सेवाचे बनबरे, रणजित, प्रवीण गायकवाड, जाधव, हा शिंदे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 70मध्ये 5 कंट्रींनी म्हटलं इंदिरा गांधीला न्यूक्लिअर पॉवर पे साईन करू. म्हटलं हॅट भागवत साले गांडू लोक. आणि 74ला न्यूक्लिअर पॉवर केलं. 71ला बांगलादेश जिंकलं, 7वा बेड आला तर अमेरिका घाबरले, कराची बंद घुसून गेली. ही होती आमची आई इंदिरा गांधी. 72ला ड्रॉट आलं, लाल ज्वारी खाल्ली, अमेरिकेला डुकराला चालतात ते. आणि 73ला पेरिया रामास्वामी, ज्याने मिनिटलपासून तर मिसाईलपर्यंत. बघा दादांनो, 1869चा जन्म, 1905मध्ये ते गेले कुंभमेळा, जिथं नंगा साधू हाकतात मुततात. तिथं बिचाराला भूक लागली. कोण होते तिथं? हे आर्य विदेशी जगातले टेररिस्ट. त्याला बोलवलं. अण्णा, साऊथचा होता, अण्णा होता, शूद्र. क्या रे तेरा एंटीना लंबा वाला किधर है? मालूम नहीं, हमारा टाइट रहता और तू चिकना रहता 24/7. बिचाराला हाकललं. उष्ट्या पत्राळे फेकलेल्या होत्या. कुत्रे खात होते. आणि त्यांनी ते खाल्लं. आणि 1924ला काँग्रेस सोडली. बघा महाभारत रामायण. कोण आहे हा दुर्योधन? हा पुष्पशृंग आहे. एकलव्य हा आदिवासी, अर्जुनपेक्षा श्रेष्ठ धनुर्विद्येमध्ये दुर्योधन त्याचं बोट कापलं. आणि कृष्णाला पावर आहे. 3 वर्षाच्या पोरीपासून तर कुठल्याही स्त्रीवर बलात्कार खून करेल. हां क्या रे अखिलेश यादव ब्राह्मण क्षत्रिय का गांडू, गू का पाणी पी क्या? अरे तेरे बाप ने तो फुलंदेवी के अस्ती उठाई. निघा गरीब यादव लोकांनो, हे सगळे आमच्या इथं क्षत्रिय स्वतःला हे श्रेष्ठ समजतात. बघा यांच्या बायका कोण आहेत तर भडवा दार तिथून गुवाचं पाणी पिणं तर तोंड बंद करून बसलाय ते. तसेच हे निजामी मराठा, शरम नाही वाटत तुम्हाला? इतके हाल होत आहेत 90% समाज आहे तरी. हां एवढे स्वार्थी. हां कोरेगाव पार्कला 500 रुपयामध्ये 40 एकर जमीन. आणि हरामखोर मीडिया, लक्षात ठेवा तुम्ही, आता नाही सोडणार तुम्हाला. लई तुमची चतुरे काय चालली. याला त्याला बदनाम करतात. कुठं ब्रह्मा आहे का रे पृथ्वीवर? गांडू लोकांनो मीडिया. हां लोकमत, TV9, ABP न्यूज, मट्टा. हां त्या भोसडीच्या त्या याची माहेश्वरची दरडा हरामखोर लोकमतची जागा मारली. मी पण पैदा झाला नागपुरातच. खबरदार तुम्ही मीडिया, आता लक्षात ठेवा गधड्यांनो. तुम्हाला तुमच्या घरात घुसून झोडपायला पाहिजे मीडियाला. हरामखोर लोकांनो, दलाल मीडिया. का रे त्यांच्या नावाने ओरडत आहेत? कुठं आहे रे ब्रह्मा भोसडीच्यानो? याच्या त्याच्या नावाने लोकांचं माइंड करता. आणि हे कोण होय तर गधडीच्यानो? शिवाय घालतो आज भोसडीच्यानं तुम्हाला. त्यांच्याविषयी बोलायला कुठं आहे रे ब्रह्मा? भोसडीच्यानो हरामखोर मीडिया. महाराष्ट्रातली 3 वर्षाच्या पोरला बलात्कार खून करून कापतात, लिहिता का रे? हां त्या मुंबई याच्या 3 पोरींना 3 दिवस मारलं फलटणमध्ये. बघा सगळे बलात्कारी, कमिशनरपासून तर राजकारणीपासून हे निजामाच्या अवलादात आमच्या पोरीला मारलं त्या. हां
जीव घेतलं त्याचं? हां, हे कुत्र्या बकऱ्यासारखं मारता बोलता का रे? कोण आहेत रे हे RSS वाले? त्यांच्या उद्या गोळ्या फाटते का रे तुमची? हरामखोर लोकमत, TV9, ABP न्यूज. त्यानंतर बघा दादांनो, नंगा साधू चरस गांजे पिणारे, सीतेला लवकुश पैदा केलं बघा. आणि हा राम म्हणजे पुष्पशृंग तिची अग्निपरीक्षा घेतो. आणि लक्ष्मण आणि राम म्हणजे सीता ही आमची भोग करण्यासाठी 1924ला काँग्रेस सोडली. कारण बाबासाहेब असं बोलते पेरियार चेन्नईला गेले. काय म्हटलं? अरे विदेशी बम्बन को काटो सालों को, नाक साफ काटने से एक ही मतलब काटो सालों को. आणि 1920मध्ये 85% समाजाला 69% आरक्षण दिलं आणि सूची 9मध्ये टाकलं. आणि त्यानंतर 2 जिनियस पर्सन. पहिला व्यक्ती नागपुरात जन्मलेला शूद्र, ज्याचं नाव आहे तेलकुंडीचे डॉक्टर मामा देशमुख. 1934-35चा जन्म. 1969ला आतंकवादी, देशद्रोही, जगातले टेररिस्ट आर्य विदेशी बामांनी तयार केलेली क्षत्रिय वैश्य लोकांनी, काँग्रेस, जनसंघ, RSSच्या MP MLA, हिटलरपेक्षा 400 पटी लोकांनी जिवंतपणे त्याची मयत काढली मामा देशमुखची 1969ला त्या संघावा नागपूरला. आणि यांना काय म्हटलं आमच्या मामा देशमुख साहेबांना? तुमचं प्रकाशन होतं. ए गांडू, बलात्कारी, खुनी, चल भाग. दादांनो 10 लाख पुस्तकं विकली. आणि दुसरे बहुजन नायक बाबासाहेबांनंतर सायन्स शिकलेले अतिशुद्ध समाजात जन्माला आलेले आमचे कांशीरामजी, त्यांचा जन्म त्याच वेळेस आहे. R&Dमध्ये सायंटिस्ट पण लागले. आंबेडकर जयंतीसाठी वाद झालं, त्याला बिचारला सस्पेंड केलं. त्यांनी पुस्तक वाचलं होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान की अंमलबजावणी करने का अधिकार है, आपको न्याय नहीं मिलेगा. सकाळी सायकल घेऊन निघायचे दादा, रात्रीला परत यायचे, कपडे धुवायचे हाताने. आणि त्याचं इन्सिडन्स सांगतो मी तुम्हाला. दिल्लीला गेले, थंडी लागत होती, बिचाऱ्याकडे थोडेफार पैसे होते. सेकंड हँड कपड्याच्या दुकानात गेलो. काय म्हणतो तो? कांशीराम जी, कितनी ठंडी लग रही, इतने पैसे में नहीं मिलेगा, आप एक काम करो, वो जाओ घाट के ऊपर, जहाँ ना मरे हुए आदमी को जलाते वहाँ कपड़े फेंकते, आपको फ्री में मिलेगा. गेले बिचारे. आणि बघा काय नारा लावला? तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते, 485 भाग हमारा आहे. कधी बँक अकाउंट ओपन नाही केलं दादांनो. त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, त्याच्या भावाला नाही भेटू दिलं. आणि आज त्या कांशीरामच्या नावाने आज 30 वर्ष झाले फ्रॉड इलेक्शन होतं. काय नारा लावला? म्हणजे किती स्वार्थी लोक आहेत या 90% समाजामध्ये. विसरून गेले चांगले चांगले डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट. सायन्स जो शिकले त्यांच्या डोक्यात येते हे. आणि दादांनो तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते चार, नाच हाथी चलेगा, ब्रह्म क्षत्रिय पुंगी बजाएगा, नंगा साधु का संविधान लाओ जी, माल दो 7 महीना पहले हमें, लाओ बाबा जी थँक्स. अरे डूब मरो पाणी में. त्यानंतर 2 व्यक्ती झालेत. मिसाईल मॅन पेरियारने तयार केलं. APJ अब्दुल कलाम. कोण होते? अतिशूद्र, गरीब मुसलमान, 5 फूट हाईट, केरळामध्ये जन्माला आले. मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली. इस्रोचे प्रेसिडेंट ऑफ इंडिया 2 वेळा. 19 ऑगस्ट 2020ला जगातल्या सायंटिस्ट युनियनने काय दिलं? काय दिली पदवी? दादांनो मिसाईल मॅन. असे अतिशूद्र लोक टॅलेंटेड आहेत. आणि त्यानंतर KR नारायण साहेब बाबासाहेबांतर दुसरी पदवी इंग्लंडमधनं घेणार आहेत. 2दा प्रेसिडेंट झाले. पहिला चीफ जस्टिस केला शूद्राचा केरळातला, त्याला ED CBIमध्ये बदनाम केलं. आणि कांशीरामजी भेटायला जात होते त्यावेळेस म्हणायचं, धन्यवाद कांशीरामजी, महान हो आपने पुरे भारत को जगाया. आणि कांशीरामजींनी आशुतोषला 1 मारलेला आहे थप्पड. PB सावंत साहेब महाराष्ट्रातले शिवाजीचे औलाद, ज्यांनी लिहिलेलं आहे गुजरात कांडमध्ये हात तडीपार न मोदीच्या अगेन्स्टमध्ये, यांना कधी पॉलिटिक्समध्ये येऊ द्यायचं नाही. माझा भाऊ सांगतो BJ कोळशे पाटील, ज्यांनी 48 वर्षी हायकोर्टचे जज होते, सोडलेले आज 83 वर्षाचे आहेत. सांगा. असे PB सावंत साहेब कांशीरामजीचा मागे होते. कांशीरामजी डरनानी आहे, ते पण आत्ताच मरण पावलेत. आणि हे मामा देशमुख असे एक हिरे होते.
त्यानंतर 73ला मेल्यानंतर बघा, हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, BJP, RSSची संघटन, BMA 100 शाखा, बलात्कारी खुनी शिख लोकांनी, AIDFच्या लोकांनी सेंटर लेवलला स्ट्राईक केलं. इंदिराजींनी आणि यांनी ललित नारायण मिश्राला स्फोटमध्ये उडवलं आणि इंदिराजी 25 जून 75ला इमर्जन्सी लावली. आणि हा हरामखोर बाळासाहेब देवळस, काँग्रेस, जनसंघ, RSS वर्ल्डचे टेररिस्ट लोकांची संघटनचं हेड, त्यांनी इंदिराजींचे पाया पडले, सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, अटल बिहारी पासपोर्ट अडवाणीपर्यंत. ही होती पोलादी. आणि इमर्जन्सीच्या विरोधमध्ये जयप्रकाश नारायणने बिगुल फुकलं. आणि बघा शूद्र ते टॅलेंटेड कर्पूरी ठाकूर, लल्लन सिंग यादव नावात का पिरा गोडीने मारलं त्याला. चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, रामविलास पासवान, मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, लालू प्रसाद यादवला बिचाऱ्याला हा आतंकवादी देशद्रोही, हा अडवाणी पाकिस्तानचा, हा OBC होय, मर्थ रोखलं म्हणून, OBCचा रथ रोखला म्हणून त्या बिचाऱ्याला पेपर बच्चो. आणि बाबू जगजीवन रामजींनी इमर्जन्सीच्या विरोधात काँग्रेस सोडली. आणि 76ला इंदिराने जातीवाद आणि धर्मनिरपेक्ष ॲड केलं. ती समजायला लागली या देशाचे इतिहास. पोलादी होती इंदिराजी. 77ला कुणाची गव्हर्नमेंट आली? जनता दलची. आणि ही जनता पार्टी, जनसंघ, RSS, हे हरामखोर यहुदीचे अवलाद प्रत्येक पक्षात आहेत. का तुम्ही शिकलेले नाही आहे? हा सागरा, हा जो यादव आहे, क्षत्रिय समजतो, गुजर, पटेल, जाट, शिकलाय, निजामी, मराठा, हे क्षत्रिय आहेत सगळे. यांचं तर रक्त आहे त्याच्यात. कधी गरिबी नाही पाहिली, यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत. आणि आमच्या आया बहिणी शूद्रांच्या आहे. बघा ना, महाराष्ट्रात 3 वर्षाच्या पोरीपासून ती फलटणची डॉक्टरीन, अरे पश्चिम बंगालची डॉक्टरनी एक मरतंय, त्यासाठी इथले डॉक्टर हरामखोर, बदनाम, टेररिस्ट म्हणतो याला, हे मोर्चे काढतात, निषेध करतात. आणि त्या फलटणच्या पोरीसोबत 3 वर्षाची पोरी बलात्कार खोकून कापला. ते आपटेने बदलापूरला एखादी बाई निघाली? किती क्रूर आहेत या महाराष्ट्रामध्ये. का निजाम्याची निघाली का या? अरे तुम्ही दुश्मन आहात जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकरचे. तुम्ही कधी नाही सुधारणार आहे. यांच्याकडे अपेक्षा नका करू. या गरीब मराठ्यांनो, गरीब OBC, SC, STमध्ये पण दलाल भाडवे लोक तयार झाले शिक्षण शिकूनसुद्धा. आणि त्यानंतर बघा कोण झाला प्राईम मिनिस्टर? या नॅशनल हेराल्डने बाबू जगजीवनरामला, पोराला बदनाम केलं आणि झाला ब्राह्मण. गुजरातचा हा मोरारजी देसाई. आणि हे सगळ्या लोकांनी मंडल कमिशनची स्थापना केली. या संघी लोकांनी पॅडमध्ये हागायला सुरुवात केली, वरून पेशाब केली हरामखोरांनो. आणि काय लिहितात? SC ST करता मंडल कमिशन. आणि ही बैमान मीडिया, टेररिस्ट मीडिया महाराष्ट्रातली, भारतातली, SC STला, अरे यांनी आमच्या पोरांना रॉकेल टाकून जिवंत जाळलं. सारा किती शिकलेले लोक होते, किती नंगा नाच केला या लोकांनी. आणि 78ला हे संपले. काँग्रेस, जनसंघ, RSSचे लोक. हा निजामी मराठाचा अवलाद शरद पवारने पुरोगामी लोकशाही आघाडी काढली, वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली 78ला. हा नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर आणि शरद पवार चीफ मिनिस्टर. जनसंघ, RSS, पुरोगामी लोकशाही आघाडी, हा मुख्यमंत्री. आणि दादांनो 80मध्ये इंदिरा गांधी परत निवडून आली. 80ला TV आलं. 81ला जनगणना झाली. आम्ही 1,10,00,000. आणि हा हरामखोर वामन मेश्राम यांनी अखिल भारतीय आदिवासी संघ काढलं. आणि याच्यासोबत त्या 14 जातीच्या जो ब्रह्मा झोपलेला होता त्याचे लोक आहेत. आणि हा हरामखोरनी जे निजामी मराठाची अवलादांची टेररिस्ट संघटन, या निजामी मराठाची मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडसोबत हा 48 वर्षापासून याच्याकडे मराठ्याचे काही लोक, हे SCचे खापर्डे साहेबांनी म्हटलेले संविधानाचे देशद्रोही लोक आणि STचे 14 जातीचे लोक. आणि हा 48 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि सांगा मला, EWS आरक्षण हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी मराठा लोकांना आहे. कधी तोंडातनं आवाज काढला का यांनी? कधी OBCची जनगणनेसाठी बोलतो का? ऑक्टोबर 13मध्ये सुप्रीम कोर्ट यांनी केस टाकली होती, म्हणता इट इज नॉट फ्री व्होटिंग मशीन. मेलाच का रे आता? आणि स्टेजवर जाऊन आमच्या लोकांना म्हणतो, हा तुमच्या आईजवर ना डुकरं झोपले तर तुम्ही खोटी 33 जातीचे. अरे हरामखोरांनो, आतंकवादी देशद्रोही महाराष्ट्राचा
BJP RSS काँग्रेसच्या MP लोकांनो, अरे ज्या वार्डमध्ये आम्ही 50% जास्त आहो, 2 घरं असतात गावात, त्यांना ते 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 खरे आदिवासी ना आम्ही मरायला झालो. अरे माझ्या समाजाच्या देशद्रोही लोकांनो, काळ्या टोपीच्या लोकांनो, शिकलेल्या लोकांनो, इंजिनियर डॉक्टर लोकांनो, तुम्ही गरीब समाजाचा 90% किती अन्याय अत्याचार करणार. तुम्हाला फक्त भाडव्यांनो त्या संघाची ढुंगण चाटायची आहे, कारण काळे टोपीवाले माझ्या समाजातील होते प्रत्येक गावामध्ये 2-4. हे माजलेले आहेत. अरे गरीब माझ्या 33 जातीच्या लोकांनो, या बाळासाहेबासोबत किती अन्याय त्याचा सहन करायचं. कुठं केली रे OBCची जनगणना. हे गरीब आहेत का हे EWS. जगाच्या पाठीवर असा अन्याय त्याचा झाला आहे का. पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे. आणि इंदिरा गांधी 84 मंडल कमिशन लागू करणार होती माझ्या देशातल्या लोकांनो. तिचं लेक्चर आहे, देश के उन्नती के लिए मेरा खून का एक बूंद काम में रहेगा. बघा यांचं डोकं किती बैमानाचं डोकं आहे दादांनो. RK धवन हा याचा PA. यांनी गोल्ड टेम्पल कांडमध्ये भिद्रनवालेला तिथं टाकलं. अरुण वैद्य आर्मी चीफ, त्यांनी मिलिटरी टाकून तिथं त्यांना हे केलं. आणि इंदिरा गांधीला पहिलंच माहीत होतं तिची हत्या म्हणून तिचं लेक्चर, इस देश की उन्नती मेरा खून. आणि दादांनो, जे शीख भाई देशासाठी रक्त देतात, या RK धवननी 2 सरदारच्या थ्रू इंदिराजीची हत्या केली. आणि हे हरामखोर आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP RSS अलायन्स MP MLA आणि हे BMS टेररिस्ट संघटन शिकले लोकांचे AIDच्या लोकांनी हजारो लाखो शीख भाईला नरसंहार केलं. त्यांच्या बायांवर बलात्कार, त्यांना जिवंत जाळलं टायर टाकून. आणि गरीब जे आमचे आहेत बहुजन समाजाचे हिंदूच्या नावाने लाखो लोकांच्या कत्ला केल्या, नरसंहार केलं. कोण आहे रे माफी मागणारे. अरे माझ्या 90% मूल निवासी संविधानाच्या लोकांना सांगा, कोण आहेत हे लोक. किती क्रूर लोक आहेत, जगाच्या पाठीवर आहेत का असे. कुठं ब्रह्मा जन्मलेल्या सांगा. अरे कधी तुमचे डोळे उघडतील. आणि यांची क्रूरता बघा. फक्त इंदिरा गांधीने जे केलं तेच आम्ही आजपर्यंत खातोय ना. आता यांची बैमानी बघा. पहिली बैमानी, इंदिराजीच्या सिंपतीवर 370 आलेत निवडून, अंदाजे 5-7 कमी जास्त. कोण म्हणला. हा इंदिरा गांधीचा एक पोरग संजय गांधी. हे चौकडी बन्सीलाल शुक्ला, VC शुक्ला आणि हा, हे फक्त जवान पोरी पकडायचं त्याच्यावर बलात्कार करणे. असंच एक कांड 75ला केलं. साऊथची हिरोईन गेली होती फिरायला, तिला पकडून तिच्यावर बलात्कार करायचा होता. ती पळाली आणि म्हाताऱ्यासोबत लग्न केले. आणि आज BJPची खासदार आहे. आणि कपूर कर्नल इंदिरासोबत बंदूक ठेवली त्या संजय गांधीच्या याच्यावर, आणि त्या कपूर साहेबासोबत लग्न केलं ना. 81ला हेलिकॉप्टर याच्यामध्ये मेला तो. 84ला राजीव गांधी पायलटहून प्राईम मिनिस्टर, याला नेलं अयोध्येला, दरवाजा उघडलं, रामाची मूर्ती ठेवली. कारण मेन आहे ते मंडल कमिशन. का रे OBCच्या लोकांनो केली का रे जनगणना. कोणी लावलाय रे क्रिमिनल. अरे काय नशेडी तेली कुटबीच्या काळी टोपीवाल्यांनो काही शरम बिरम वाटते का तुम्हाला. आणि लाखो हिंदू मुस्लिमचं दंगा करून या लोकांनी बघा कत्ल केली. 85 आतंकवादी देशद्रोही यहुदीचा अवलाद हा दुश्मन या देशातला अटल बिहारी वाजपेयी. दुसरा आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण मनु सिंघवी जिंदा आहे. प्रकाश कारातने मिळून EVMचा प्रस्ताव पास केला. 89ला म्हणतो राजीव गांधी 1 रुपया येतो, 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि दादांनो, कांशीरामजीने 14 एप्रिल 1984ला BSPची स्थापना केली. अटल बिहारी म्हणतो मेरे पैर में 2 काटे, एक मुलायम सिंग, एक कांशीराम. आणि दादांनो 89मध्ये VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. यांनी सपोर्ट वापस घेतलं. त्यानंतर चंद्रशेखर चरण सिंग. आणि बघा किती क्रूर डोकं यांचं. राजीव गांधीची 91मध्ये इलेक्शन डिक्लेअर झालं होतं, त्याला तमिलच्या नावाने हत्या केली. कोणी मेलं का बॉम्बस्फोटात. बघा डोकं बघा. आणि हा हरामखोर नरसिंगराव आणि हा चिदंबरम कोण होय. हा नमुद्रिपात खूर. हा प्रणब मुखर्जी प्रेसिडेंट झाला. आणि हा कपिल सिब्बलनी PMLचं बिल आणलं. या हरामखोर यहुदीचा अवलाद कपिल सिब्बलने युनिव्हर्सिटीमध्ये सगळे यहुदीचे ब्राह्मण लोकांना भरले अर्जुन सिंगला काढून. आणि या लोकांनी तमिळला बदनाम करण्यासाठी त्याची हत्या केली. कुणी मेलं का.
आणि हा नरसिंगराव आंध्र प्रदेशचा 7 पोरग, तो EVMमध्ये BJPमध्ये लक्ष्मण, हा रामटेकमधला इंजिन झालेला पैलवान झाला संघाच्या ग्राउंडवर आतंकवादीचा. यांनी गेट करार केलं, याला बहुमत नाही होतं. आणि भारतातला जल जंगल जमीन अंडरटेकिंगचं ऑफिस, गव्हर्नमेंटचं ऑफिस प्रायव्हेटाईज केलं. आणि या हरामखोर यहुदीच्या अवलादाने जे इमर्जन्सीमध्ये 1 महिना 2 गेले त्यांना 20-20 हजार रुपये दिले. हे आतंकवादी देशद्रोही MP MLA या ब्राह्मण क्षत्रिय निजामी लोकांना. 92मध्ये क्रिमिनल लावलं. कोण होय रे OBC लोकांनो? अरे कोण होय कालेरकर आयोगाला रिफ्यूज करणारा? कोण होय हे हिंदू मुस्लिम कत्ल करणारा? कोण होय EVM आणणारा? कोण होय हा OBCना क्रिमिनल लावणारा? 93मध्ये बहुमताचं शिबू सोडण्यात टाकलं. 94मध्ये आनंद मार्गीला 101 प्लेन भरून हत्यार आलं. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली कांशीरामजी देवगौडा. हा सीताराम केसरी हा जो होता, हा हरामखोर लोकांनी त्याची धोती सोडली. त्यानंतर झाला देवगौडा, त्याचा सपोर्ट वापस घेतलं. आणि इंद्रकुमार गुजराल. आणि 99ला हा आतंकवादी देशद्रोही EVMने झालेला हा, मी आता प्रूव्ह करून सांगतो, अटल बिहारी वाजपेयी. आणि तो अरुण शौरी शिवा देत होता ना, हा भाडा हरामखोर. 131 खासदार, हा खडगे 84 वर्षाचा बुड्ढा 10 पेन्शन घेतो. हरामखोर. हा कधी बोलले का रे? कोण होत रे हे लोक? आणि बघा 99पासून EVMने फ्रॉड इलेक्शन होत आहे, मी आता प्रूव्ह करून सांगतो. आणि हे आतंकवादी देशद्रोही सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जज, महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर, SDO आणि आरती साठे जज, आणि हे मीडिया महाराष्ट्रातले लोकमत, खुनी बलात्कारी आतंकवादी जगातले टेररिस्ट मीडिया आहेत भारतातली. ऐका भोसडीच्यानं तुम्हाला शिव्या देतो आज. 99मध्ये आम्ही TV आणि टॉक टाईममध्ये होतो. आमच्याकडे हार्ड लिस्ट यायची, होटर लिस्ट. आणि आमच्याकडे जे कॅन्डिडेट होते त्यांचे एजंट एक कार्ड आणून टाकायचं. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार खासदारचं इलेक्शन सकाळी 7 पासून तर 5 पर्यंत आम्ही जात होतो. त्या एजंटला म्हणत होतो, माझं बघ दादा नाव कुठं आहे त्या लिस्टमध्ये. तो लिहून देत होता. चला PB पाटील 450 नंबर. तो काय म्हणायचा, जा बाबा पोलिंग बूथ ऑफिसरकडे. आम्ही तिथं जात होतो. तो होटर लिस्ट चेक करत होता आणि टिक करत होता आणि सांगायचा तुझा वेळ किती लागत होतं, 1 मिनिट लागत राहिला असेल. तो म्हणायचा शाहीवाल्याकडे जा. तिथं जात होतो आम्ही. बुलेट ट्रेन तर नव्हती, पायी जात होतो 15-20 सेकंद. तो काय म्हणायचा, पुढचा निघ. मग आम्ही जात होतो, होटिंग करत होतो. तर मिनिमम 2 मिनटं तर लागत राहिलं असेल. तर 1 तासात 30, तर 10 तासात 300. चला 1 मिनिट पकडू 600. कुठून निघतात रे 1800 ने 2000? कारण आज तुम्ही 371 ठिकाणी फ्रॉड झालेला आहे. 19मध्ये 71 ठिकाणी. कोरोना आला, कोणी आणला? मुसलमानांनी. शेतीचा बिल आला, 900 लोक मेले. हा गेला का भोसडीचा, हा इटलीचा आणि मोगलांचा अवला दुश्मन हे काँग्रेस. कोण होय रे OBCच्या लोकांना? कोण हो हे काँग्रेस? कोण हो या कालेर कसा युद्ध करण्याला? हा शेतीचा बिल आला, 900 लोक मेले, गेला का? त्यानंतर तुम्हाला थाली वाजवायला लावली. जे 5000चं इंजेक्शन 1-1 लाखाला घेतला यहुदी हे आर्य विदेशी डॉक्टर लोकांनी. हां, आणि तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा 10-10 हजार रुपये घेऊन जा. आणि आज 25मध्ये जिथं नंगा साधू हाकतात मुत्तात चरस गांजा घेऊन 60 करोड लोक, 85 करोड लोक 5 किलोनी रेशनचं. त्याच्यानंतर 13 करोड पोरं शिकलेले 2 टाईमच्या पोळ्या 1-1 तर बिगर मायबापाचे आहेत. आणि हे हरामखोर कोण? हा नरेंद्र जाधव, बाबासाहेबांच्या समाज जन्मलेले 6 PhD. हा मुंगवेकर डॉक्टरेट, हा कसबेकर, हा श्याम मानव सायन्स शिकलेला, आणि हे आंबेडकर नाव भेटणारे. आणि हे आमचे लोक संविधानाने नोकरी करून धंदा करून झालेले लोक 60 करोड पैसा खाऊन गूचं पाणी प्यायला जातात. मी आज विचारतो, हे आज आमचं डेव्हलपमेंट आहे. अरे हे जे ब्राह्मण क्षत्रिय निजामी मराठाच्या बायकांजवळ मोठमोठे कुत्रे झोपतात, पोरींजवळ सुनेजवळ, अरे ते तरी गुवाचं पाणी पितात का? अरे कारण त्यांना माहीत आहे तुमची बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे. कारण तुम्ही स्वार्थी लोक निघालेले आहेत. कोणामुळे झाले तुम्ही? कुठं आहे तुमचं संविधान? अरे एकमताचा अधिकार बघा. 99मध्ये फ्रॉड, मग 4मध्ये कोण आली? UPAची गव्हर्नमेंट. 99ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली शरद पवारनी. हा शरद पवार आणि संगमा UPAची हेड कोण होती? सोनिया गांधी. तिला म्हणते की तू विदेशी होय. 4मध्ये कोण झाला?
सरदार मनमोहन सिंग हे 10% GDP, हे बदमाशी मीडिया. 9मध्ये कोण झाला आणि 13मध्ये हा हरामखोर आतंकवादी डिक्लेअर केला पाकिस्तानचा टेररिस्ट अडवाणी. हा सुब्रमण्यम स्वामी आर्य विदेशी यहुदीचा औलाद, लक्ष्मण नरसिंगरावचा पोरग आणि वामन मेश्राफ कोर्टात गेलं. तर काय म्हटलं ऑक्टोबर 13ला? इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. सांगा मग कोण आले? कोण आले? NDA 14मध्ये. कोण होय NDA? कोण होय रे काँग्रेस? महाराष्ट्राच्या लोकांना विचारतो, कोण होय रे राष्ट्रवादी? कोण होय रे तो दहावा नापास गुंडा मुतुका बलात्कारी खुनी 500 रुपयाला 40 एकर जमीन कोरेगाव पार्कमध्ये? कोण होय तो 12वी नापास? कोण होय हिंदू मुस्लिम करणारे श्रीकृष्ण आयोगचा रिपोर्ट नाही केशवराव ठाकरेचे बदमाश औलाद म्हणतो यांना? आणि कोण होय काली टोपीवाले? होय एकच. हां कोण आले? हां त्यानंतर पेगॅसस आला, विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याचा बाप तो काँग्रेसचा आहे. आणि लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग. 1 जानेवारी 2018ला भीमे कोरेगाव कांड. कोण होय? हा आतंकवादी देजू यहुदीचा औलाद फडणवीस. दुसरा निजामी मराठाचा औलाद विटनेस, आणि तो आंबापासून रसापासून पैदा करतो मनोहर कुलकर्णी. आणि हा मिलिंद एकबोट्या मॉडर्न कॉलेजवाला. हजारो लोकांचं आयुष्य बर्बाद केलं. आनंदराव तेलटुंबे जेलमध्ये टाकलं. आणि 19मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतो VVPATची 5% पर्ची विधानसभाप्रमाणे काउंटिंग करायची. आता 19ला कसा फ्रॉड झाला ते सांगतो. यांनी VVPAT लावलं, सुप्रीम कोर्ट म्हटलं त्याला काळी पट्टी लावली. 4 डायरेक्टर यांचेच. आता जे व्होटिंग होत आहे 99पासून तसंच होत आहे. होते का टाईमप्रमाणे? प्रॅक्टिकलला महत्त्व आहे का? जरी आतंकवादी देशद्रोही सुप्रीम कोर्टच्या जज ना बनतो मी, घेऊन जा मला. गांडू लोकांना म्हणतो, देशाचे देशद्रोही लोक आहात तुम्ही, भोसडीच्यांनो, काळे टोपीवाल्यांनो, तुम्हाला सोडणार नाही. तर तुमच्या घरात घुसून भोसडीच्यांनो तुमचे ना, अरे एवढे पापी लोक आहेत तुम्ही गधडीच्यांनो. एवढं झाल्यावर आणि ही महाराष्ट्रातली मीडिया सांभाळून राहतं. एकटा भाऊ आमचा कापी आहे. काय करतात ते 4 डायरेक्टर यांचे? बरोबर आहे. 50 लाख मशीन आहेत. कारण 19च्या इलेक्शनमध्ये 20 लाख मशीन गायब म्हणून ED यांनी केस टाकले. बघा काय करतात ते. यांनी काळी पट्टी लावली होती. आता होत तर नाही, प्रोसिजर तीच आहे. 24मध्ये तीच आहे, बिहारमध्ये तेच केली. हां 4 करोड लोक, 2.5 करोड मतदान जास्त झालं. 76 लाख महाराष्ट्रात. काय करतात? कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये तुम्ही कोडिंग करून पर्सेंटेजप्रमाणे लोडिंग करू शकता. फॉर्म 17C मध्ये काय लिहिलेलं आहे? व्होटिंग मशीनचा बक्सा, व्होटिंग मशीन कंट्रोल युनिट VVPATचा आयडेंटिफिकेशन नंबर असते. मी पण इंजिनियर आहो. फॉर्म 17मध्ये व्होटिंगच्या अगोदर तिथं लिहून ठेवायचं आहे की कोणत्या बूथवर कोणत्या नंबरची आयडेंटिफिकेशन नंबरची मशीन वापरलेली आहे. लिहिलं का यांनी? होते का? चला करा प्रॅक्टिकल. मला फाशी द्या. चल सुप्रीम कोर्टला चॅलेंज, प्रैक्टिकली करके देखो. चलो लाओ मशीन लाओ, फोटो लिस्ट लाओ, करके दिखाओ. अगर हो गया ना 1000 वोटिंग भी हो गए तो मैं फाशी दे दो मेरे को. होऊ शकत नाही दादा. हे काय करतात? यांच्याकडे 50 लाख मशीन आहेत. एका मशीनमध्ये 2000, एका विधानसभेत 4000, 1 लाखाला 50, 200, 6, 1200, 500ला 6 लाख, 12 पंचे 60, 42ला 1 लाख, 7 लाख आणि 25% जास्त म्हणजे किती होतात? 8.25 लाख, 9 लाख. आता कोडिंग केलं तुम्ही. मला BJPची 350 सीट आणायच्या आहेत, तर 40%ला मी BJPचा फुल लोड करीन. 150 सीटा काँग्रेसच्या आणायच्या आहेत, तर 40%ला पंजाला करीन आणि चेले चपाटीसाठी 50 सोड देईन आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरला 15, तर 40 आणि 38ला बाकीचे यांचे. सेकंड नंबरला काँग्रेस BJP काँग्रेस. बरोबर आहे. हे मशीन चेंज करतात. बघितलं बिहारमध्ये. आणि मेरी मर्जी. कारण 50पासून जेव्हापासून मनुस्मृती झाले आहे हे तर गुलाम आहेत. महाराष्ट्रातला निजामी मराठा, क्षत्रिय वैश्य, यांना पैसा पाहिजे ना. आमच्या आया बहिणीचा पोरी पाहिजे 3 वर्षापासून बलात्कार खून करायला. हे मशीन चेंज करतात. बरोबर आहे. झालं प्रूफ. त्यानंतर 19मध्ये फ्रॉड. त्यानंतर ADR गेलेत. डिसेंबर 23ला तो बिदोडी, हे कटवे, एका पोरला नेलं आणि काय कानून केलं? हे भोसडीचे बाहेर निघालेत इंडिया अलायन्सवाले, हरामखोर बैमान, यहुदीच्या औलाद, इटलीनं मोगलच्या औलाद. कधी शेतकऱ्याची तरी सिंपती केली का? आज तुम्हाला बेवकूफ बनत आहे. बेवकूफ हे मेन आहे EVM याच्या बापाने आणलं. कोण होय रे हे?
हिंदू मुस्लिम करणारे कोण होय रे? ओबीसीचं हे करणारे कोण होय रे हे? हां, कोण होय काँग्रेस? कोण होय जनसंघ? कोण आहे RSS? कोण होय BJP? गांडू लोकांनो आणि हे काळे टोपीवाले समाजातले भोसडीच्या हरामखोरांनो शरम नाही वाटत? आणि त्यानंतर यांनी कायदा केला, जो कोणी फायनान्शियली बोलल, जो कोणी त्याला 9 महिने जेल. आणि यांनी पोलीसवाल्यांना अग्निवीरच्या नावाने 24 जुलैपासून पावदे मारा, करा काही करा. बघा परभणी पेठ. आणि यांनी अग्निवीरच्या नावाने 91 पासून प्रायव्हेटायझेशनपासून पूर्ण आमच्या लोकांना, पोरांना, यंग पोरांना पोट भरण्यासाठी 10 न 15,000 नोकरी देऊन गुलाम केलेला आहे. नंगा साधूचं पाणी पिणारे गुलाम, दगडाच्या नावाने गुलाम, कावड यात्रेच्या गुलाम, ड्रग्सच्या नावाने गुलाम, दारूच्या नावाने गुलाम. आणि राजकारण म्हणजे बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी, टेररिस्ट. आणि दादांनो भूषण गवई साहेब झालेत 24मध्ये. त्या इलेक्शन कमिशनरला म्हटलं होतं सगळ्यांना व्हीव्हीपॅटची पर्ची दे. आणि 19 मे 24ची तारीख होती. हा 18 तारखेला आतंकवादी देजूरे दत्त आणि तो आपला एक जज यांनी त्याला बोलवलं. तो म्हणतो अरे वो ATM की पर्ची रहती उसका इंक निकाल इसलिए काउंट नहीं कर सकते. आणि दादांनो फॉर्म 70C मध्ये हा बदमाश खन्ना आणि दत्ता आतंकवादी जज आणि हा कपिल सिब्बल म्हणतो की जो कोणी त्याच्यावर ॲक्शन त्याला 7 वर्ष जेल. फॉर्म 17C. आणि आता तोंडातनं आवाज नाही निघत. आणि 18ला जेव्हा बोलवलं तेव्हा म्हणतो की अरे तुम्हाला विश्वास नाही किया. आणि त्यांनी सांगितलं सिम्बॉल लोडिंग करताना सगळ्यांनी कॅन्डिडेट उभं राहायचं, कोणाला विचारत नाही. आणि दादांनो त्यानंतर फॉर्म 70C प्रमाणे नाही झालं ना, सिलिंग केलं, काही केलं. आणि तो म्हणतो इलेक्शन झाल्यावर 7 दिवसांनी 63%, मग 66%. आणि मग म्हणतो मेरी मर्जी. आणि 538 ठिकाणी फ्रॉड. संपली तुमची लोकशाही. आता अन्य अत्याचार बघा. महाराष्ट्रामध्ये 1979 पासून तर 91पर्यंत औरंगाबाद विद्यापीठाला आंबेडकरांना नाव देण्यासाठी या शरद पवारने शेकडो लोकांची कत्ल केली. सुधरा रे पॅन्थरवाल्यांनो. 6 डिसेंबर मस्जिद पाडून बघा. हा राहुल गांधी कोण होय रे? राजीव गांधी कोण होय? हिंदू मुस्लिम करून मूर्ती ठेवणारा कोण होय? हे काँग्रेस. अरे उघडा डोळे लोकांनो, कोण होय हे? आतंकवादी देशद्रोही. अरे विदेशी ब्राह्मण ने कोण होय? काळे टोपीवाले एकच आहेत. NDAकडे, इंडिया अलायन्सकडे काँग्रेस RSS आणि NDA अलायन्सकडे जनसंघ RSS BJP. कोण होय हे? हां, त्यानंतर 94 नोव्हेंबरमध्ये 114 आदिवासीच्या लोकांना मारलं कुत्र्या बकऱ्यासारखं. कारण यांना इथं BJP शिवसेनाची गव्हर्नमेंट आणायची होती. बघा बॉम्बे कांड श्रीकृष्ण आयुक्त केलं का? हे केशवराव ठाकरेचा औलाद काळानं. आणि शिवसेना BJPची गव्हर्नमेंटमध्ये जुलै 97ला घाट कोपरला 10 लोकांना गोड्याने मारलं आणि सोडून दिलं मनोहर कदमला. 2006 मध्ये खैलांजी कांड. हा नाना पोळदे तेलीकुंडीचा गुंडा, बवाली, बलात्कारी, जगातला टेररिस्ट BJPच्या खासदारनं काँग्रेसचा अध्यक्षाने पोरीच्यानं आईच्या गुप्तांगूमध्ये लाकडा टाकला, अंधभावाला मारलं. आणि त्याला आदर्श गाव काँग्रेस राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट. आबा पाटील तासगाववाले इमानदार माणूस कॅन्सरने मरतो. विलासराव देशमुख. त्यानंतर 26/11 कोणाची गोळी लागली? बिचारा मुश्रीफ साहेबांना अटक करा. पकडलं होतं त्यांनी पुरोहितला ना त्या साध्वीला. आणि मुंबईच्या नाट्यगृहामध्ये परिषद केली. सगळे त्याच्याकडे रेकॉर्ड आहेत. कोण आहेत हे टेररिस्ट? आणि त्यानंतर 13ला नरेंद्र दाभोळकरला दिवसा ढवळ्या मारलं. पानसरेला, कलबुर्गीला आमच्या एका बहिणीला गोळ्याने मारलं. आणि 14 मध्ये बिचारा गोपीनाथ मुंडे STचा OBCसाठी लढणारा माणूस एका छोट्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची हत्या करण्यात येते. आणि त्यानंतर जज लोयाला खरा निरंजन टाकलेला आता केसापासून नखापासून काही इन्क्वायरी नाही. कमिशनरला मारतात. हेमंत करके नागपूरचा ब्राह्मण होता. आणि दादांनो त्यानंतर महाराष्ट्रात बघा बदलापूरला 3 वर्षाचा पोलीस हो आपटे ड्रायव्हरला मारून टाकलं. पाठ विकतात त्याचे. फालटण 3 पोरींना कोथरूड स्टेशन 3 दिवस मारलं. त्यानंतर बीड, परभणी अग्निवीरच्या नावाने नो इन्क्वायरी. आणि हे किती कूर आहेत. ललित प्रभातने 19 मध्ये
पुलवामामध्ये 40 पोरांना मारलं, देवेंद्रला सोडून दिलं टेररिस्टला, आणि आमचा भाऊ मलिक साहेब 100 करोडची घूस देतो, ते बिचारा मेला. त्याचं एवढं बदनाम केली, त्यात बिचाऱ्याकडे 2 रूमचं घर, 4 जोडी कपडे, 2 जोडे आणि 2 पेन. 5 वेळचा राज्यपाल त्याला रिस्पेक्ट नाही दिलं. आणि 26 लोकांना एप्रिल 25मध्ये या ललित DGच्या अंडरमध्ये, हा तडीपाच्या अंडरमध्ये DG आहे. या हरामखोरांनी महाराष्ट्रामध्ये दंगा करण्यासाठी 26 लोकांना मारला पहलगाममध्ये, कुत्र्या बकऱ्यासारखं. आणि हे हरामखोर लोक पाकिस्तान टेररिस्ट म्हणून जातात. सांगा किती पापी लोक आहेत हे, 4च्या 4 पार्ट्या. आणि यांनी जनसुरक्षा कायदा आणून आमच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी, बघा किती क्रूर आहेत. कोण होय काँग्रेस, कोण होय राष्ट्रवादी, कोण होय 7वा वर्ग माज मुथुका, कोण होय 12वी नापास पेक्कड क्या झाडी, कोण होय हिंदू मुस्लिम करणारे केशव ठाकरेचा औलाद, आणि कोण होय RSS. त्यानंतर आज हे 52 मेजॉरिटीमध्ये आहेत. 31 खासदार हे आर्य विदेशी ब्राह्मण आणि निजामी मराठ्याचे काळी टोपीवाले. 4 आमचे हा हरामखोर वामन मेश्रामने काढलेली अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे, हा एवढा हा कूर. 13च्या ठिकाणी हे 26 आमदार झालेत, 2च्या ठिकाणी 4 खासदार. आणि दादा हे आम्हाला 6,000 करोडचा घपला केला आहे. आणि ज्या वार्डमध्ये आमची मेजॉरिटी आहे तिथं आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आहे, आमच्यावर अन्याय अत्याचार करता. बघा. आणि हे हरामखोर महाराष्ट्रातले बाबासाहेबाचे 6 संविधानाचे देशद्रोही लोक, आणि हे शंकरराव चव्हाण, हे तेली कुणबी कलार काळे टोपीवाले 7. सांगा. शिक्षणाचे राजे कोणाच्या प्रॉपर्टी आहे ह्या? डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेट बँकेचे राजे, कॉर्पोरेटचे राजे, आणि पॉलिटिक्सचे राजे. 6च्या 6 पार्ट्या आहे आमच्यात. आणि दादांनो, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP RSSचं अलायन्सचे हे लोक हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर लोकांनी बघा कसे कायदे केलेले आहेत. एकीकडे UPA इंडिया अलायन्स कोण आहे? काँग्रेस RSS. दुसरीकडे NDA काँग्रेस आपलं BJP जनसंघ RSS. द्विपक्षीय प्रणाली बघा, NDA येईल नाही तर इंडिया येईल. कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरगा जज, कमिशनरचा कमिशनर, या 38 सारखे जज बघा. आणि यांनी OBCची जनगणना नाही, OBCचं कार्यक्रम नेमणारा हा आतंकवादी देशद्रोही मोगल पंडित चावलात. कोण होय रे? कोण होय रे तुम्हाला क्रिमिनल लावणारा? नरसिंगराव. हां, अरे कोण होय हे? आणि त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल EWS, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निजामी मराठा गरीब, का रे आतंकवादी देशद्रोही. सुप्रीम कोर्टचे जज, हां हायकोर्टचे जज, पोलीस कमिशनर महाराष्ट्र हे, आणि मी आदिवासीवर 33 जातीवर 50चा गुन्हा प्रूफ आणा. आणि यांना हे जगातले गरीब लोक आहेत, अरे उघडा डोळे किती अन्याय सहन करता. त्यानंतर हे 30% बायका यांच्या येतील, कॅटेगरायझेशन लावलं हरामखोर लोकांनी. हे गरीब आहेत जे 5,000 वर्षापासून 75 वर्षात कोण बसले आहेत रे? कुठं मिळाले रे तुम्हाला? अरे कुठं मिळाल्या तुम्हाला आझादी? यांच्या 30% बायका येणार आहे छातीवर आमच्या. 1 नेशन 1 इलेक्शनचं बिल तयार आहे, आणि आम्ही EVM. सांगा कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? सांगा. एवढा अन्याय त्याच्या पृथ्वीवर कुठं आहे का? अरे उघडा ना डोळे. गरीब मराठा, गरीब OBC, SC ST OBCचा संविधान मायनॉरिटीच्या लोकांनो. आणि त्यानंतर बघा दादांनो, आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 2 पार्ट्या आहेत. बहुजन वंचित आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर 40 वर्षापासून लढत आहेत, आणि दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी. आता प्रूव्ह केलं 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. करा चॅलेंज. सगळ्यांना म्हणतो मी. प्रॅक्टिकलला महत्त्व नाही का? मॅथमॅटिक्सला महत्त्व नाही आहे? हां बघा, जोडे फेकता, निघा रस्त्यावर.
पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. आणि जे मस्तीत चढले आहेत ना नोकरीवाले धंदेवाले SC ST, अरे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि यांनी SIR आणणारा हा आतंकवादी देशद्रोही म्हणतो सूर्यकांत चीफ जस्टिस, हा हरामखोर कपिल सिब्बल, हा मनू सिंघवी आतंकवादी देशद्रोही, आणि हा अश्विन उपाध्यायांनी. तुझ्या बापाच्या देश होय का रे भोसडीच्यांनो, काडे टोपीवाल्यांनो. हा एवढा अत्याचार आहे. आज जग तर तुमच्याकडे बघते आहे. आणि आमच्या समाजातले अरे कधी डोळे उघडेल तुमचे. SC ST OBC मायनॉरिटी लोकांनो, पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे बिहारमध्ये. 7,42,00,000. 7,45,00,000 आणि 67%. म्हणजे 4 करोड लोक, अरे 2.5-3 करोड लोक फ्रॉड इलेक्शन होत आहे. आणि सांगा ना 30 वर्षापासून फ्रॉड. मी चॅलेंज करतो ना, खोटं आहे का रे. कधी डोळे उघडल. या सगळे 2 पार्टी, बहुजन वंचित आघाडी, आमचे बंधू वडील बंधू 40 वर्षात होते. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबाचं रक्त आहे. आणि कांशीराम आझाद समाज पार्टी. मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में, महाराष्ट्र में 30 साल से EVM मशीन से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST माइनॉरिटी के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब अम्बेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की और महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पर भीमा कोरेगाव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तिसलट. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि बघा दादांनो, प्रत्येकाच्या जन्म स्त्रीच्या पोटात. कुठं ब्रह्मा आहे का रे तुमच्याकडे? हे का आमचे मालक आहेत का हे? अरे हे हे टेररिस्ट लोक आहे का कुठं असं त्यांची गुलामगिरी करता? का रे काळी टोपीवाल्यांनो आणि नोकरीवाल्यांनो, कधी तुमचे डोळे उघडतील रे? 9 महिने पोटात ठेवते, 9.25 महिने जन्म देते बाळाला, किती थंब रक्तापासून दूध पास देते. 90% राक्षसगण. पोरग झाला ए ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. विद्येची देवता तो नमुद्रीपाद, ज्याला सुप्रीम हायकोर्टला माफी मागितली कलकत्त्या. त्यानंतर तुकाराम महाराज पुष्पकुमाराने गेले. कोण लिहिता रे इतिहास? कोण रे हे मीडिया? त्यानंतर संभाजी महाराज व्यभिचारी, हेगडेवादी तो घुसाणार त्याच्या घरात. हा सिलेबस. विद्येची देवता सरस्वती, हा सिलेबस. आणि पर्सनल इंटरव्ह्यूला 314 लोकांचं सिलेक्शन झालं होतं 2014मध्ये OBCचा. अरे कोण रे तुमच्या दुश्मन? कोण रे कालेरकर आयोग? कोण रे क्रिमिनल लावणारा? केली का रे OBC जनगणना? कधी तुमचे डोळे उघडतील रे? त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेतात रे? कोण बसले आहेत रे 50 पासून? अरे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज कोण बसले आहेत? पोलीस कमिशनर, SDO, आरचे जज. आणि हे प्रेस मीडिया कोण रे? टेररिस्ट मीडिया महाराष्ट्रातली. कुठं आहे रे ब्रह्मा असा? आणि त्यानंतर मेल्यानंतर तुम्हाला म्हणतात स्वर्गात पाहिजे, आणा पैसे. हरामखोर बलात्कारी खुनी फडणवीस 24,000 करोड याच्यासाठी कुंभमेळ्याला नाशिकला यांनी कारखाना काढला तिथं. लंगोटीवाले बाबाच्या नावाने मोरे मास्तर तिथं. आणि महाराष्ट्रातली फॅशन, तो माळ टाकून येतो बलात्कारी बाबा. संध्याकाळ झाली का आणि तो येतो मग आमदार, खासदार, मिनिस्टर, आतंकवादी देशद्रोही. आणणारे 20 पोते तांदूळ, टाका त्याच्यात बटाटा. आणि पोरांना सांगतात ए हरामखोरांनो, बारमध्ये जायचं 100-100च्या बॅचने, चिकन मटनची सोय. मग तो येतो आतंकवादी मिनिस्टर, आमदार, खासदार. आणि त्याच्या मागं तो पुंगी वाजवत बलात्कारी कमिशनर, SDO. आणि कानात सांगतात संपलं की साहेब जाप. अरे काही शरम करा, शरम. डिजाबी मराठाच्या अवलादनो मेले का रे? कोकाटे, बनबरे, रणजित सगळे. गायकवाड 10 सप्टेंबरला परिषद कॅन्सल केलास माझ्या पुणे पत्रकार संघातली. आणि त्यानंतर याची बायको म्हणते, याचं कारखाना तिथं, सगळ्यांना वेश्यावर सर्टिफिकेट द्या. एक बायको म्हणते एका टांगाने 56 घेतो, दुसऱ्या टांगा 56 घेतो. आणि याला 3-3 पोरं करायचे आहेत. अरे काही शरम बिरम आहे? आणि त्यानंतर विमाननगरला MPच्या एका इंजिनियर आणि पोरापोरीला त्या टिंट परवाला 800 करोडचा 1.5 करोडची पाटी दारू येऊन मारून टाकलं. त्याच्या बायकोचं रक्त जाते. मेले आहेत हे. पोलीस कमिशन महाराष्ट्राच्या सगळ्या टेररिस्ट. केली का इन्क्वायरी? त्याच्यानंतर ती लता मंगेशकर म्हणते मी गाणं नाही म्हणणार, आमच्या पोरीला मारून टाकलं पैशासाठी. तुपे साहेब पैसे दिलेत,
पैसे घेते आणि गाणं म्हणते अरे तू, आणि हे फुले चित्रपटला आमची बहीण बामणाची काय म्हणते जय परशुराम आणि ती निवेदिता सराफ. हां, अरे तुझ्या अंगावर कपडे असते काय? ज्योतिराव फुलेनं बाबासाहेब संविधान नसतं बनवलं तर. किती कूर आहे त्यांच्या बायका पण. त्यानंतर दादांनो नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिले. संविधानाने त्यांना आझादी मिळवून दिली. एवढं संविधान बाबासाहेब. आणि आज आम्ही बघा फ्रॉड इलेक्शनने आम्हाला गुलाम सगळे बसले आहेत निजामाच्या औलादी, तोंडात ना आवाज नाही. ओबामा साहेबांना 1863ला संकलनी बांधून आणलं होतं 1660मध्ये. हे सुद्धा आदिवासी 15% त्यांना सिटिझनशिप दिली. 2दा प्रेसिडेंट झाले, रेकॉर्ड ब्रेक याच्याने निवडून आलेत. आणि बायडनच्या वेळेस एका माणसाला मारलं होतं, पुन्हा राष्ट्र झुकते. ओबामा साहेबांनी पैसे काढले स्विस बँकेतनं. आमच्या देशात 24 लोकांकडे एवढा पैसा, एकाचा पैसा काढा 5 लाख हजार करोड. हा बघा मापलवा राधेश्याम 3000 करोडची समृद्धीमध्ये प्रॉपर्टी, 3 बायका. आणि ओबामा साहेब लेक्चर देतात, बायको नोकरी, 2 पोरी कॅशियर. जगामध्ये माणसाला जगायला अन्न वस्त्र निवारा. बघा राजस्थान, MP, पंजाब गहू तांदूळ, दिल्ली आणि हैदराबाद तेल, महाराष्ट्र सोयाबीन, ग्राउंडनट, हे कपडे इथले. शेतीवाला देशद्रोही. अरे 9 लोक आत्महत्या करत आहेत. हां, मुसलमान आतंकवादी, मी नक्षलवादी. किती अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात 33 जातीच्या आदिवासीवर. नाही हे का गरीब आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. अरे कधी तुमचे डोळे उघडतील? उघडा दादांनो, पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. आणि माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो, प्राचासाहेब भानुप्रताप बलराज मलिक, त्यानंतर माझे वडील बंधू BJ कोळशे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर. वर्ल्डने आम्हाला हजारो वर्षापासून शिक्षण नव्हतं, खरबो रुपये दिले. 89चा दशक साक्षरता पण खोटा रिपोर्ट पाठवला. आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला सगळे द्या हे. आणि अशा प्रकारे सामाजिक क्रांती करा. आणि दादांनो माझं यूट्यूब चॅनल आहे चंद्रकांत सहारकर, आझादी की तिसरा फेसबुक. जर आवडलं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आवडलं तर करा, नाही तर सोडून द्या. आणि आता स्लेवरचं स्लोगन, महाराष्ट्रामध्ये या बाळासाहेब आंबेडकरसोबत मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो, सगळ्यांचं कर्ज माफ करतो. आणि मी मेलो तरी सांगून ठेवतो, या 30 वर्षापासून जे फ्रॉड इलेक्शन आहे, जेवढे MP MLA आहेत आणि जेवढे पोलीस कमी यांच्या प्रॉपर्ट्या चेक करा फक्त बस. सोन्याची चिडी आहे महाराष्ट्रात, 10 स्टेटला पालू शकतो. बाळासाहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री, मी सगळ्यांचं कर्ज माफ करतो, सगळ्यांच्या पोरांना फुकट शिक्षण देतो, एवढं माझा अभ्यास आहे. आणि भारताला 10 वर्षात करतो सोन्याची चिडी आहे. चला दादांनो, आज़ादी की तीस लड़ाई, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. आज़ादी की तीस लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजच्या करता एवढंच.